नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण गेली 2 दिवस इतिहास बोध यावर मार्गदर्शन घेत आहोत आणि आपल्यासोबत आहेत माननीय श्री अभिजित जोग सर. तर सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जास्त वेळ न घेता सरांना मी विनंती करेन की आजच्या आपण तिसऱ्या वर्गाला आपण सुरू करावं. नमस्कार. काल आपण बघितलं की पहिल्यांदा भारताला डिनॅशनलाइज केल्यानंतर, म्हणजे भारत हे एक राष्ट्र होतं हेच नाकारल्यानंतर, मग त्यांनी भारताची जी शक्तिस्थानं होती त्याच्यावर हल्ला करायचं कसं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या शिक्षण पद्धतीवर कसा हल्ला केला आणि ती कशी नेस्तनाबूत केली आणि त्यांनी आपल्या देशाचं कसं मोठं नुकसान झालं, हा सगळा आढावा आपण घेतला. मग आपण इतिहासाकडे वळलो. त्याच्यामध्ये जेम्स मिलनी त्याचं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडियाचे 6 खंड लिहिले, त्याबद्दल आपण चर्चा केली. आणि मग आपण मॅक्स मुलरकडे येऊन आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत त्यांनी कसा मांडला याबद्दलही बोललो. आणखीन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती याच्यापर्यंत येऊन आपण काल थांबलो होतो. तर आता तिथून आपण पुढे सुरुवात करूया. सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं त्याला पहिल्यांदा नाव दिलं गेलं. तिचा शोध 1922 साली लागला आणि त्याची पहिली 2 ठिकाणं जी होती ती पहिल्यांदा सापडली. ते पहिलं हरप्पा सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती सध्याच्या पाकिस्तानमध्ये, आणि दुसरं मोहेंजोदारो, ते सुद्धा सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती सध्याच्या पाकिस्तानमध्ये. तर ही दोन्ही ठिकाणं सिंधू नदीच्या किनाऱ्यावर सापडल्यामुळे त्या संस्कृतीला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती असं नाव देण्यात आलं. आणि त्याचा जो कालखंड तेव्हा त्यांनी ठरवला तो साधारण इसवी सन पूर्व 3500 पासून तर ती इसवी सन पूर्व 1500 मध्ये विलायला गेली असं त्यांना तेव्हा वाटलं. एक क्षण मी एक फोन घेतो. आज मला कदाचित 1-2 फोन घ्यायला लागतील. तर राजू, मी तुला थोडा माफ करा. तर 3500 इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 1500 अशी ती संस्कृती होती, अस्तित्वात होती असं तेव्हा त्यांनी ठरवलं. आणि हा जो त्या संस्कृतीच्या विलयाचा इसवी सन पूर्व 1500 हा काळ होता, तो मॅक्स मुलरनी आर्यांच्या आक्रमणाचा जो कालखंड दिला होता, जो आपण कालच पाहिलं की तो पूर्णतः काल्पनिक होता, पण त्या कालखंडाशी हा त्या संस्कृतीच्या विलयाचा काळ तेव्हा जो त्यांना जाणवला होता किंवा लक्षात आला होता तो त्यांनी गृहीत धरला. आणि मग जणू काही हा हा लागलेला शोध म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा अगदी अंतिम पुरावा आहे असं त्यांनी गृहीत धरलं. याच्यामध्ये काय गंमत झाली बघा, की आधी त्यांनी जो आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मांडला तो मुख्यतः भारतीयांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट व्हावा, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हावा यासाठी केला होता. तो 1830च्या सुमारास त्यांनी त्याची सुरुवात केली. आणि आता या 100 वर्षात म्हणजे 1922 पर्यंत ते त्यांचं उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य झालेलं होतं. त्यांना जे हवं होतं ते सगळं त्यांनी साध्य केलं होतं, शिक्षणाचा विध्वंस करून आणि इतिहासाचा विध्वंस करून, दिशाभूल करून. आणि त्यामुळे आता त्यांची गरजही बदलली होती. आता त्यांना असं निश्चित करायचं होतं की आता हे सबज्युगेट झालेले आहेत, हे मानसिकदृष्ट्या खचलेले तर आहेत, आता यांच्यामध्ये जास्तीत जास्त फूट कशी पडेल, हे एकत्र कसे येणार नाहीत हे बघणं ही त्यांची प्रायोरिटी झाली. आत्मविश्वास नष्ट करण्यापेक्षा आता यांना जास्तीत जास्त विभाजित कसं करता येईल ही त्यांची प्रायोरिटी झाली. आणि त्यासाठी सुद्धा हा जो त्यांना शोध लागला होता की ह्या संस्कृतीचा विलय 1500 वर्षापूर्वी झाला,
तो त्यांच्यासाठी खूप सोयीचा इसवी सन पूर्व 1500 मध्ये झाला. तो त्यांच्यासाठी अतिशय फायद्याचा आणि सोयीचा ठरला. कारण एक दुसरी त्यांनी याच्यामध्ये कोलंटी उडी मारली किंवा समरसॉल्ट मारली. आपण काल चर्चा करताना पाहिलं की त्यांनी असं सांगितलं होतं की हे गोरे आर्य पश्चिमेकडनं आले आणि इथले स्थानिक लोक जे होते ते स्थानिक लोक अत्यंत मागासलेले आदिवासी अशा पद्धतीचे ट्रायबल लोक होते आणि त्यांना त्यांनी त्यांचा पराभव करून त्यांनी इथे या संस्कृतीची स्थापना केली. आता त्यांनी असा उलटा प्रतिपादन करायला सुरुवात केली की ही जी संस्कृती होती, ही संस्कृती सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ती द्रविड संस्कृती होती आणि ती अशी अतिशय प्रगत संस्कृती होती, असं त्यांनी पूर्ण पाहता उलटी बाजू आता मांडायला सुरुवात केली. आणि आर्य हे भटके होते. हे आक्रमक आर्य जे होते ते घोड्यांवरून बसून येणारे भटके लोक होते आणि त्यांनी ह्या विकसित संस्कृतीचा, द्रविड संस्कृतीचा पूर्णपणे विध्वंस केला आणि या द्रविड लोकांना त्यांनी दक्षिणेकडे ढकलून दिलं. आता ह्यातनं काय गंमत झाली हे आपण समजून घेऊया. की त्यांनी असं सांगितलं की हे जे आक्रमक आर्य होते, पश्चिमेकडून आलेले गोरे लोक, ते उत्तर भारतीय आणि भारतातले मूळ निवासी जे होते, मूळ संस्कृती जी होती ती अतिशय प्रगत अशी द्रविड संस्कृती, ते लोक दक्षिणेकडे ढकलले गेले यांच्या आक्रमणामुळे आणि ते दक्षिण भारतीय. त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय हे एक भांडण लावून दिलं. ही एक मोठी फूट पाडली. दुसरं त्यांनी असं सांगितलं की हा आर्य वंश आणि हा दुसरा द्रविड वंश हे दोन वंश होते असं त्यांनी प्रतिपादन केलं आणि त्यामुळे एक वांशिक भांडण सुद्धा त्यांनी लावून दिलं. त्याच्यात वास्तव असं आहे की आर्य हा वंश कधीही नव्हता. आर्य कोणीही स्वतःला आर्य म्हणून घेऊ शकायचं, कारण की जो काही गुणविशेष होते, ते गुणविशेष ज्याच्यामध्ये असतील तो आर्य. की जो दुर्बलांचं रक्षण करतो, जो सुसंस्कृत आहे, तो वरिष्ठांचा आदर करतो, असे काही जे गुण ज्याच्यामध्ये असतील तो आर्य. आणि त्यामुळे भारतीय लोक जे होते ते स्वतःला आर्य म्हणून घ्यायचे. भारतातनं जे इराणकडे स्थलांतरित झाले आणि ते इराणी लोक बनले, मुळात ते भारतीयच होते, ते सुद्धा स्वतःला आर्य म्हणून घ्यायचे. तो आपण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करू, पण थोडक्यात असं सांगेन मी तुम्हाला की भारतीय लोक जे होते, वैदिक लोक जे होते, ते देवांना मानायचे आणि असुर हे दुष्ट आणि देव हे सुष्ट असं ते म्हणायचे. इराणी लोक बरोबर याच्या उलट समजायचे. ते असुर पूजक होते आणि देवांना ते वाईट समजायचे. असं जरी असलं तरी हे दोन्ही लोक स्वतःला आर्य समजायचे, कारण की आर्य हा वंश नव्हता, तर काही गुण ज्याच्यामध्ये आहेत ते लोक स्वतःला आर्य म्हणून घेत होते. तसंच द्रविड हा सुद्धा काही वंश नव्हता, तर दक्षिणेकडे राहणारे म्हणजे जिथे तिन्ही बाजूनी द्रव पदार्थ आहे किंवा तिन्ही बाजूनी समुद्र आहे, तर असे द्रवानी वेढलेल्या प्रदेशात जे राहतात ते द्रविड, असं आपल्याकडे तशी समजूत होती. आर्य आणि द्रविड हे वंश आपण कधीही मानले नाहीत, आपल्या परंपरेने कधीही मानले नाहीत. पण या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा फायदा घेऊन त्यांनी हे दोन वंश आहेत असं प्रस्थापित केलं आणि ते एक भांडण लावलं. दुसरं त्यांनी मग असं सांगितलं की उत्तर भारतीय लोक किंवा उच्च जाती, ब्राह्मण, क्षत्रिय, हे सगळे पश्चिमेकडनं आलेले आर्य लोक आहेत आणि इथला बहुजन समाज जो आहे ते इथले मूळचे स्थानिक लोक आहेत. हे एक नवीन भांडण त्यांनी पुन्हा या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताच्या आधारावर लावलं. तिसरं आणखीन एक त्यांनी फूट पाडण्याचा एक संघर्ष बिंदू नवीन पैदा केला, तो म्हणजे आदिवासी हे जे आहेत हे इथले मूल निवासी आहेत आणि पश्चिमेकडनं आलेले बाकीचे सगळे लोक जे आहेत ते गोऱ्या लोकांचे वंशज आहेत. अशा प्रकारे त्यांनी आणखीन एक नवीन भांडण लावलं. तर भारतात जितकी जास्तीत जास्त फूट पाडता येईल, उच्च जाती विरुद्ध कनिष्ठ जाती, संस्कृत भाषा विरुद्ध तामिळ भाषा, हिंदी विरुद्ध तामिळ, आदिवासी विरुद्ध इतर, आर्य विरुद्ध द्रविड, अशा विविध प्रकारे त्यांनी भारतीय समाजाला पूर्णतः विभाजित करून टाकण्यासाठी या थेअरीचा आता उपयोग करायला सुरुवात केली. जो आधी उपयोग ते करत होते भारताचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी, त्याच थेअरीचा उपयोग आता ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा शोध लागल्यानंतर त्यांनी पूर्णतः वेगळ्या पद्धतीने करायला सुरुवात केली. आणि कारण की त्यांचं उद्दिष्टही आता बदललेलं होतं.
तर त्यानुसार त्यांनी भारतात जास्तीत जास्त संघर्ष बिंदू कसे पैदा होतील, त्याच्यावर जास्तीत जास्त संघर्ष कसा भडकत राहील आणि भारतीय समाज कधी एकसंध होऊ शकणार नाही, अशा पद्धतीची रचना त्यांनी या सिद्धांताच्या आधारावर केली. आणि म्हणूनच मी तुम्हाला काल सांगितलं की हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. भारताच्या इतिहासातला जी सगळ्यात मोठी दिशाभूल आहे असं म्हणता येईल. म्हणजे मदर ऑफ ऑल डिस्टॉर्शन्स असं मी याचं वर्णन करतो. कारण की हे जे संघर्ष बिंदू त्यांनी निर्माण केले त्याचे परिणाम आपण आज पण भोगतो आहोत. आजही हिंदी विरुद्ध तामिळ हा वाद सुरूच आहे. आजही उच्च जाती विरुद्ध कनिष्ठ जाती हा वाद सुरूच आहे. आजही ब्राह्मण हे युरेशियन आहेत असं तुम्ही बरेच वेळा आपल्या संभाजी ब्रिगेडवर लोकांना म्हणताना ऐकलं असेल. त्याचा सुद्धा आधार हाच आहे. जिथे जास्तीत जास्त आपल्याकडे भांडणं दिसतात, वाद दिसतात, संघर्ष दिसतात, त्या सगळ्याच्या मुळाशी हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून तो नीट समजून घेणं हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. कारण की नाहीतर ही अशीच फूट याच्या पुढे पडत राहील, सुरू राहील आणि मग ती सांधणं आपल्याला अतिशय अवघड होऊन बसणार आहे. आणि म्हणून हा सिद्धांत कसा चुकीचा आहे, कसा पूर्णतः बेसलेस आहे, हे आपल्याला जगासमोर मांडणं आणि आपल्या लोकांनाही समजावून सांगणं हे फार महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की या सिद्धांतासाठी एकही पुरावा नाही आणि अनेक विद्वानांनी ते मान्यही केलं. पण मेनस्ट्रीम इतिहासकार ज्याला आपण म्हणतो, ज्यांचा त्या सगळ्या नॅरेटिव्हवरती कमांड होती किंवा एकाधिकारशाही होती, त्या लोकांनी मात्र हट्टानी हट्टाग्रहाने हेच चालू ठेवणं त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी आवश्यक असल्यामुळे त्यांनी ते तसं सुरू ठेवलं. पण एक अतिशय सुप्रसिद्ध असे ग्रीक इतिहासकार आहेत निकोलस कझानास म्हणून. तर ते याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. या लोकांची त्यांनी काढलेले उद्गार आपण त्यांच्याच तोंडून ऐकले की आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे वाचून दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. ते निकोलस कझानास हे जे ग्रीक इतिहासकार आहेत ते म्हणतात, मुख्य वैचारिक प्रवाहातील या समजुती म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचे सिद्धांत मी तपासून बघायला सुरुवात केली आणि 1997 साली त्या पूर्णपणे सोडून दिल्या. त्यांच्या समर्थनार्थ कुठलाही पुरावा उपलब्ध नाही असा निष्कर्ष मी काढला. हा सदोष आणि विकृत सिद्धांत अजूनही टिकून आहे याचं एकमेव कारण म्हणजे काही वैयक्तिक व राजकीय हितसंबंध जपण्यासाठी काही व्यक्तींना याची गरज होती. भारतीय वैदिक परंपरा आणि प्राचीन इतिहास यांना अपमानित करण्याचा हेतू असलेले काही लोक या आधी होते आणि आजही आहेत. आपण अशी आशा करूया की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आणि त्यामुळे रुजलेले सगळे समज अशा ठिकाणी पोचतील जिथे ते असायला हवेत, इतिहासाच्या कचरापेटीत, असं निकोलस कझानास म्हणतात. आता हे कशाच्या आधारावर ते म्हणतात आणि कशाच्या आधारावर मी पण सांगतोय की या सिद्धांताला कुठलाही आधार नाही, ते आता आपण एक एक त्याचे पुरावे बघू आणि त्याच्यावरनं आपण हे कन्क्लुजन कसं काढलं हे आपल्या लक्षात येईल. अजून सुरू आहे ना बघा. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर, चालू. हां, थँक्यू. तर आता पहिलं बघूया आपण पुरातत्वशास्त्र किंवा आर्किओलॉजी या आधारावर आपण हे कन्क्लुजन कसं काढू शकतो. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे होतं किंवा सिंधू संस्कृती जी होती ती 20 लाख चौरस किलोमीटर एवढ्या प्रदेशावरती पसरलेली होती. आणि त्या सगळ्या जगातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये ती सगळ्यात मोठी संस्कृती होती. कारण की इजिप्शियन संस्कृती किंवा मेसोपोटेमियन संस्कृती या ज्या समकालीन संस्कृती होत्या त्या काही हजार चौरस किलोमीटरवरती पसरलेल्या होत्या आणि सिंधू संस्कृती मात्र 20 लाख चौरस किलोमीटरवरती पसरलेली मोठी संस्कृती होती. तर एवढ्या मोठ्या प्रदेशात जर आर्यांनी येऊन बाहेरून आक्रमण केलं असेल तर कुठेतरी विध्वंस केल्याच्या खुणा, लोकांच्या कत्तली केल्याच्या खुणा, असं काहीतरी आपल्याला या
आर्किओलॉजिकल फाइंडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे उत्खनन केल्यानंतर जे ही ही सगळी ठिकाणं सापडली, त्या उत्खननात या खुणा कुठेतरी दिसायला हव्या होत्या. कारण की इतकी मोठी संस्कृती जर त्यांनी पूर्णपणे संपवली असेल तर किती मोठ्या प्रमाणात त्यांना विध्वंस करावा लागला असेल हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि मग इतका मोठा जर विध्वंस त्यांनी केला असेल तर मग त्याच्या खुणा कुठेतरी दिसायला पाहिजेत, हे तर निश्चित आहे. तर अशी एकही खूण या सगळ्या उत्खननामध्ये आजपर्यंत आढळलेली नाही. इनफॅक्ट असं होतं की आपण इजिप्शियन संस्कृती वगैरे बघितली तर ती पूर्णतः राजघराण्याच्या भोवती फिरणारी संस्कृती होती. म्हणजे तिथे फारोआ जे म्हणतात ते राजे प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमधले, त्यांचे राजवाडे, त्यांचे महाल, हेच त्यांनीच उभारलेले पिरामिड्स वगैरे हे सगळं तिथे त्या संस्कृतीत आढळून येतं. पण सिंधू संस्कृतीत मात्र राजघराण्याचा कुठे मागमूसच आढळत नाही. म्हणजे मोठे मोठे राजमहाल, राजवाडे असं काहीच आढळत नाही. दुसरं म्हणजे लढण्यासाठी वापरणारी शस्त्र सुद्धा आढळत नाहीत. म्हणजे असं म्हणता येईल की ही एखादी परिषदेद्वारा चालवली जाणारी ही संस्कृती असावी. मी कोणीतरी एक राजा असं तिथे नसणार किंवा एक राजघराणं असं तिथे नसणार. आणि प्राचीन भारतीय इतिहासात ऋग्वेदात सुद्धा याचे अनेक उल्लेख आहेत की तेव्हा अनेक राज्य अशी होती किंवा जनपदं अशी होती की जी परिषदेद्वारे चालवली जायची. सभा आणि समिती असं त्याला नाव असायचं. आणि त्या दोन परिषदांद्वारा ही राज्य चालवली जायची. तर तसंच ही संस्कृती जी होती ती सुद्धा तशा पद्धतीची असावी. कारण की राजप्रसाद, राजघराणं, राजवाडे असं तिथे कुठेही या उत्खननात सापडत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शस्त्र फारशी सापडतच नाहीत. म्हणजे ही शस्त्रास्त्रांच्या आधारावर राज्य विस्तार करणारी अशी संस्कृती नसून ही व्यापाराच्या आधारे आपला विस्तार करणारी आणि एक सुखी समृद्ध समाजाची निर्मिती करणारी अशी ही संस्कृती असावी, असं या सगळ्या उत्खननातले जे पुरावे आहेत त्याच्यावरनं असं आढळतं. आणि त्यामुळे विध्वंसाचा किंवा आक्रमणाच्या अशा खुणा, कत्तलींच्या खुणा अशा तिथे कुठेही या सगळ्या संस्कृतीत आढळत नाहीत. दुसरं असं की हे लोक खूप अतिशय चांगले आणि प्रगत असे व्यापारी होते, अशा मात्र खूप खुणा तिथे आढळतात. विशेषतः या संस्कृतीने जी वजनमाप तयार केली होती ती वजनमाप तेव्हाच्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला सापडतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये सापडतात, मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये सापडतात. म्हणजे त्या काळच्या संपूर्ण जगात या संस्कृतीची वजनमाप चालत होती असं आपण म्हणू शकतो. तसंच इथून झालेल्या एक्सपोर्ट झालेल्या गोष्टी या सुद्धा मेसोपोटेमियामध्ये, इजिप्तमध्ये सापडलेल्या आहेत. याच्या उलट तिकडनं इथे आलेल्या गोष्टी मात्र फारशा सापडत नाहीत. त्यामुळे हा व्यापार टू अँड फ्रो असा व्यापार नसून मुख्यतः या सिंधू संस्कृतीतनंच बहुतेक माल हा सगळा तिकडे जात असावा असं मानायला जागा आहे. त्यामुळे हे अतिशय प्रगत आणि अतिशय कुशल असे व्यापारी होते असं आपण म्हणू शकतो. असंही म्हटलं जातं की सिंधू संस्कृतीतल्या शिक्क्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, सील्स ज्याला म्हणतात. काही त्याचे तुम्ही चित्र, फोटो वगैरे बघितले असतील. तर हे जे शिक्के होते हे कुठल्या व्यापाराकडनं आलेला हा माल आहे हे कळावं म्हणून त्या मालाच्या पॅकेजिंगवर लावण्याचे ते शिक्के होते असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे शिक्के जे होते ते जगातले सगळ्यात प्राचीन ब्रँड्स होते असं आपण म्हणू शकतो. कारण आज आपण ब्रँडिंग कशासाठी करतो, तर तो माल कोणाकडनं येतोय त्या उत्पादकाचं किंवा त्या कंपनीची ओळख म्हणून आपण तो ब्रँड तयार करतो. तर तसंच त्या व्यापाऱ्यांचे तेव्हा संघ असतील कदाचित, तर त्या कुठल्या व्यापाराकडनं किंवा कुठल्या संघाकडनं हा माल आलाय हे कळावं म्हणून ते शिक्के तयार केले होते असं बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा व्यापार तेव्हा भारतातून आणि सिंधू संस्कृतीतून त्या काळातल्या ज्या संस्कृती होत्या इजिप्शियन, मेसोपोटेमियन, मायन, त्या सगळ्या संस्कृतींकडे हा माल जात होता. आणि मेसोपोटेमियामध्ये तर असं आढळलंय की या लोकांच्या काही कॉलनीज होत्या, तिथे वस्त्या होत्या की जिथे हे भारतीय व्यापारी तिथे जाऊन मुक्काम करायचे, तिथे राहायचे. आणि ते मेसोपोटेमियाच्या त्या सगळ्या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होते.
इतका प्रभाव या व्यापाऱ्यांनी त्या संस्कृतीवर टाकला होता असंही आपल्याला आढळलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं असं कळतं की युद्ध, लढाई, मारामारी याच्यात या लोकांना फारसा रस नव्हता. त्यांच्याकडे ती शस्त्रास्त्रही आपल्याला आढळत नाहीत. पण व्यापारात मात्र हे लोक अतिशय प्रगत होते. आणखीन इनफॅक्ट एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी सापडली की ह्या लोकांची भाषा बोलणारे आणि त्याचं ट्रान्सलेशन करणारे असे काही लोक मेसोपोटेमियन संस्कृतीत ती त्यांचं करिअरच बनलं होतं. म्हणजे ते लोक तेवढंच काम करायचे की या सिंधू संस्कृतीला मेलुहा म्हणून ओळखायचे मेसोपोटेमियामध्ये. तर मेलुहाच्या लोकांची भाषेचं ट्रान्सलेशन करण्यासाठी ते काम करणारे अशा काही लोकांचा एक गट तेव्हा मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये, सुमेरियन संस्कृतीमध्ये तयार झालेला होता. याच्यावरून आपण या सगळ्या गोष्टींवरून हे समजून घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात हा सगळा व्यापार तिथे तेव्हा चालत होता आणि ही एक व्यापारी संस्कृती होती असं आपण म्हणू शकतो. आणि गंमत अशी की ही संस्कृतीच्या भागात होती, हरियाणा, राजस्थान, गुजरात, ते लोक आजही चांगले व्यापारी म्हणून ओळखले जातात, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हा जो त्या लोकांचा व्यापाराचं कौशल्य आहे ते हजारो वर्षापासून आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता मोडतोड, कत्तली, हिंसा याचं कुठेच काही पुरावा सापडत नाही म्हटल्यावर मग त्यांनी असे पुरावे काही करून ओढून ताणून निर्माण करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. काही जे सांगाडे सापडले त्यांच्यावर काही जखमांच्या वगैरे खुणा आढळल्या. तर त्याच्यावरनं त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की हे सांगाडे म्हणजे आर्यांनी येऊन इथे ज्या कत्तली केल्या आणि जे मारहाण केली त्याचे पुरावे आहेत असं मॉर्टिमर व्हीलर नावाचा एक पुरातत्व शास्त्रज्ञ होता. त्यांनी हे सांगाडे सापडल्यावर त्याचा खूप गवगवा केला आणि असं सांगितलं की बघा हा पुरावा सापडलाच शेवटी की आर्यांनी इथे येऊन कशा कत्तली केल्या आणि शहरं कशी नष्ट केली सगळी. हे कारण त्यांना ते रुजवायचं होतं सत्य म्हणून, कारण त्यांना भारतात फूट पाडायची होती. हा त्यांचं उद्दिष्ट ठरलेलं असल्यामुळे त्यांना काहीही करून ह्या मारहाणीचे आणि विध्वंसाचे पुरावे शोधायचे होते आणि म्हणून त्यांनी हे सांगाडे सापडल्यावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गवगवा केला आणि सांगितलं की आता हे सिद्ध झालं. पण नंतर असं लक्षात आलं की हे जे सांगाडे होते ते उत्खननाच्या वेगळ्या स्तरांमध्ये सापडलेले होते, एका स्तरामध्ये नव्हते. म्हणजे ते वेगळ्या कालखंडातले होते. याचा अर्थ ते आर्यांनी जेव्हा आक्रमण केलं आणि कत्तली केल्या तेव्हा हे सगळे लोक मारले गेले असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्या कालखंडामध्ये शेकडो हजारो वर्षांची गॅप होती. तर त्यामुळे हे सांगाडे सापडले हे काही त्या आर्यांच्या आक्रमणाच्या वेळी केलेल्या कत्तलीचे पुरावे असं म्हणू शकत नाही आपण. दुसरं नंतर एक असं सिद्ध झालं की ह्या जखमा झाल्यानंतर सुद्धा ते लोक अनेक दिवस जिवंत होते. म्हणजे याचा अर्थ या आर्यांनी येऊन त्या लोकांना तेव्हा मारून टाकलं असं त्याच्यातनं कुठलंच कन्क्लुजन निघू शकत नाही. त्यामुळे हा जो काही ओढून ताडून त्यांनी केलेला पुरावा होता तो पूर्णतः फेल गेला. दुसरं त्यांना असं आढळलं की दोन स्तरांमध्ये त्यांना काही राखेचे थर आढळले, राखेचे थर आढळले. आणि मग त्याच्यावरनं त्यांनी असं कन्क्लूड केलं की हे आर्य जे होते त्यांनी या सगळी शहरं जाळून टाकली आणि ते त्यांनी जाळून टाकली याची खूण म्हणजे ही राख आहे. आणि त्यांनी अशी पण स्टोरी तयार केली की त्यांचा आर्यांचा जो राजा होता इंद्र त्यांनी काहीतरी 100 शहरं या संस्कृतीमधली जाळून टाकली. ही सुद्धा त्यांनी एक इतिहास म्हणून तेव्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक दिवस ते इतिहास म्हणून सांगितलं जात होतं. इंद्राचं वर्णनही केलं जात होतं तो कसा होता वगैरे वगैरे. पण नंतर असं लक्षात आलं की त्या लोकांची अशी पद्धत होती की एखादा भाग जर जुना झाला, ती घरं पडकी झाली, जुनी झाली, तर त्याच्यात डागडुजी न करता ती पूर्णपणे पाडून टाकायची, जाळून टाकायची, पूर्णपणे सपाट करायची जमीन आणि त्याच्यावर नवीन घरं बांधायची. का? तर तेव्हाचं या संस्कृतीमधलं जे ड्रेनेज होतं, ड्रेनेज सिस्टीम, ती अतिशय इव्हॉल्ड होती. अतिशय उत्तम प्रकारची ती ड्रेनेज सिस्टीम होती. त्याच्यानंतर इतकी चांगली ड्रेनेज सिस्टीम रोमन संस्कृतीमध्ये निर्माण झाली, ज्याच्यामध्ये कमीत कमी 2000 वर्षाचं अंतर होतं. म्हणजे जगातली सगळ्यात प्राचीन ड्रेनेज सिस्टीम, सांडपाण्याची व्यवस्था, ही या सिंधू संस्कृतीमध्ये होती आणि ती अतिशय उत्तम दर्जाची
अतिशय आधुनिक म्हणता येईल अशा पद्धतीची ड्रेनेज सिस्टीम होती. आणि त्या ड्रेनेजसाठी जो एक शहरात उतार असायला पाहिजे की पाणी वाहून जाईल, एका ठिकाणी साचणार नाही, त्यासाठी ते अ, असलेल्या घरांची आणखीन कॉलनीजची डागडुजी न करता त्या पूर्णपणे पाडून तिथे नवी बांधायचे. कारण की तो जो उतार होता त्याच्यामध्ये कुठलाही गडबड होऊ नये किंवा बदल होऊ नये. आणि एकदा तो बदल झाला की ते पाणी साचत जातं. आपल्याकडे आपण बघतो की आजही आपल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकलेलो नाही. आणि अनेक ठिकाणी सांडपाणी हे चांगल्या पद्धतीने त्याचा निचरा होत नाही. तसा तो व्हावा म्हणून त्यांची ही पद्धत होती की पडकी झालेली, जुनी झालेली घरं जाळून पाडून टाकायची आणि तिथे नव्या घरांची बांधणी करायची. कारण की ते ड्रेनेज कुठल्याही पद्धतीत डिस्टर्ब व्हायला नको. तर अशा पद्धतीने हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याची दर्जा आणि क्वालिटी ही चांगली असावी, यासाठी त्या संस्कृतीमध्ये खूप जास्ती महत्त्व दिलं जात होतं. राजघराण्यांच्या भोवती फक्त संस्कृती फिरत नव्हती, तर सर्वसामान्य लोकांचं आयुष्य कसं चांगलं असेल, त्यांना कशा चांगल्या दर्जाचं आयुष्य मिळेल, क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, ती कशी चांगली असेल. प्रत्येक घरात तेव्हा बाथरूम होती. 2 मजली 3 मजली सुद्धा घरं होती. तर वरच्या मजल्यावरनं पाईपद्वारे ते सगळं पाणी खाली आणलं जायचं. तर ही सगळी व्यवस्था तिथे त्या संस्कृतीमध्ये होती. आणि त्याच्यासाठी लागणारं इंजिनिअरिंग हे त्या लोकांना निश्चितच माहिती होतं. अनेक बाबतींमध्ये तिथे स्टँडर्डायझेशन होतं. जसं मी सांगितलं, वेट्स अँड मेजर्स, वजन माप, याच्यामध्ये सुद्धा त्यांचं स्टँडर्डायझेशन होतं. रस्त्याची रुंदी किती असावी याचं सुद्धा त्यांच्यामध्ये स्टँडर्डायझेशन होतं. सगळ्यात अरुंद रस्ता हा 1.8 मीटर, त्याच्यानंतर 3.6 मीटर्स, नंतर 7.2 मीटर्स, म्हणजे 1.8 मीटरच्या पटीत वाढत जाईल अशा पद्धतीची ती रस्त्यांची त्यांची रचना होती. आणि ते परपेंडिक्युलर रस्ते असायचे, म्हणजे एक सरळ जाणारा आणि एक त्याला पूर्णपणे 90 डिग्रीजला क्रॉस करणारा, असं ते सगळ्यांचं रस्त्यांचं पूर्ण ग्रिड त्या शहरांमध्ये असायचं. तर हा सगळा विचार करणारी ती संस्कृती होती. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचा विचार करणारी ती संस्कृती होती. इतकी प्रगत संस्कृती ही भारतीय संस्कृती होती, सिंधू संस्कृती होती, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने जसं मी सांगितलं की पुरावा मिळत नाही म्हटल्यानंतर ते पुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुद्धा प्रयत्न फेल गेले, कारण की ते सगळे चुकीचे होते हे आता सिद्ध झालेलं आहे. मग आता आक्रमणाचा सिद्धांत काही कुठे सिद्ध होत नाही आणि त्याचे काहीच पुरावे सापडत नाहीत, असं म्हटल्यानंतर त्यांनी आणखीन एक ओलांटी उडी मारली. त्यांनी असं सांगितलं की नाही, हे आक्रमण नसावं, पण हे मायग्रेशन असेल, म्हणजे हे स्थलांतर असेल. म्हणजे एकाच वेळेस येऊन त्यांनी आक्रमण केलं आणि हे सगळं विध्वंस केलं असं नाही. तर हळूहळू ते स्थलांतर करत इथे आले आणि त्यांनी मग इथली सगळी संस्कृती, इथली भाषा हे सगळं बदलून टाकलं. असा एक नवा सिद्धांत किंवा जुन्या सिद्धांतात काही बदल करून, कारण की कुठलाच पुरावा सापडत नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी हा मार्ग स्वीकारला. पण आपलं मूळ जे होतं त्यांचं उद्दिष्ट की संस्कृत आणखीन वैदिक संस्कृती ही पश्चिमेकडल्या गोऱ्या लोकांनी निर्माण केली, हे त्याला मात्र ते धरून राहिले. त्यांनी आक्रमणाच्या ऐवजी स्थलांतर असा एक फक्त बदल करून बघितला. पण त्यासाठी काही पुरावे आहेत का, हे पण आपण आता बघू शकतो. आता हे जर क्रमाक्रमाने येऊन त्यांनी जर इथली संस्कृती बदलली असेल, इथली भाषा बदलली असेल, तर उत्खननाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये जो सगळ्यात खालचा स्तर असतो तो सगळ्यात प्राचीन काळाशी त्याचं ते रिप्रेझेंटेशन असतं. त्याच्यावरचा जो स्तर असतो त्याच्यानंतरचा काळ, असं करत करत ते वेगळे स्तर असतात उत्खननाचे. तर त्या स्तरांमध्ये ग्रॅज्युअली तिथली संस्कृती बदलते, तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत, तिथले कपडे लत्त्यांच्या सवयी बदलत आहेत, तिथली भाषा बदलते. असे काहीतरी आपल्याला पुरावे सापडायला पाहिजे होते. म्हणजे जसं आता जर आणखीन 3,000 वर्षांनी कोणी उत्खनन केलं, तर 16व्या शतकाच्या आधी भारतातली परिस्थिती आणि नंतर ब्रिटिश आल्यानंतरची परिस्थिती याच्यात काहीतरी फरक निश्चितच झालेला आहे. म्हणजे पॅन्ट शर्ट हे काय आधी नव्हतं, रेल्वे आधी नव्हती, पोस्ट ऑफिस आधी नव्हते. तर या सगळ्या गोष्टी उत्खननात तेव्हा जे लोक उत्खनन करतील तेव्हा त्यांना हा फरक दिसेल निश्चित, की अरे काहीतरी यांच्यात बदल घडलेला आहे. पण भारतामध्ये मात्र
ही संस्कृती आता त्यांनी तेव्हा 3500 तिची सुरुवात झाली असं म्हटलं होतं. पण जशी नवीन ठिकाणं सापडत गेली तसं तिचा काळ आता जवळपास 9,500-10,000 वर्षापूर्वीपर्यंत गेलेला आहे. म्हणजे भिराना हे जे हरियाणातलं स्थळ सापडलंय ते 7,500 BCE असा त्याचा कालखंड आहे. म्हणजे 9,500 वर्षापूर्वीचं ते ठिकाण आहे. तसंच मेहरगड हे जे बलुचिस्तान मधलं ठिकाण आहे ते जवळपास पुन्हा 7,500 BC आणि त्याच्याही आधीच पासून 9,000 BCE पर्यंत तिथले काही पुरावे आढळलेले आहेत. म्हणजे 10-11 हजार वर्षापूर्वीपर्यंत ती मागे जाते. तर या संपूर्ण कालखंडात भारतात असा बदल, सांस्कृतिक बदल झाल्याचं कुठलीही चिन्ह सापडत नाहीत. म्हणजे तुम्ही ज्या एकामागून एक स्तर बघत गेलात तर त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत, कपडे लत्ते बदलले आहेत, असं काहीच आढळत नाही. कुठलाही बदल झालेला आढळत नाही, भाषा बदललेली आढळत नाही. तर त्यामुळे हे स्थलांतराची जी थेअरी होती ती सुद्धा ह्या आर्किओलॉजीच्या आपण आधारावर जर बघितलं, पुरातत्वशास्त्राच्या आधारावर जर बघितलं तर ते पूर्णतः ती फेल जाते. त्याला कुठलाही पुरावा सापडत नाही. उलट असं आहे की अनेक गोष्टी आजही आपण ज्या वापरतो त्या हजारो वर्षापासून या सगळ्या स्तरांमध्ये त्या गोष्टी आढळतात. आणि भारतात सांस्कृतिक सातत्य किती विलक्षण अस्तित्वात आहे हे आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येतं. उदाहरणार्थ तिथे स्वयंपाक करण्यासाठी तंदूर वापरत असत. ते आपल्याला माहिती आहे, आपण आजही तंदूर वापरतो. विशेषतः त्या उत्तर आणि पश्चिमेकडच्या उत्तर भारत आणि पश्चिम भारत त्याच्यामध्ये तंदूरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तेव्हा हजारो वर्षापासून आहे, ती सातत्य आजही आहे. एक फार गमतीची गोष्ट आहे. एक थापर म्हणून एक पुरातत्वशास्त्रज्ञ होते. तर ते कालीबंगा म्हणून एक ठिकाण आहे, त्याचं जेव्हा ते उत्खनन करत होते तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मला कळलं की तिथे घरांमध्ये टाईल्स वापरत होते. आज ज्या आपण टाईल्स वापरतो तशाच टाईल्स तेव्हा ते त्या घरांमध्ये वापरत होते 4,500 वर्षापूर्वी. आणि त्याच्याही पेक्षा मोठा धक्का बसला जेव्हा त्यांनी त्या टाईलवरचं डिझाईन बघितलं आणि ते उद्गारले की अरे, माझ्या घरात आज ज्या टाईल्स आहेत त्याच्यावर सुद्धा हेच डिझाईन आहे. म्हणजे तितकाही बदल झालेला नाही. इतकं सातत्य आपल्या भारतामध्ये 5, 6, 7 हजार वर्षापासून तसंच सातत्य राहिलेलं आहे. पश्चिमेकडनं कोणीतरी लोक आले आणि त्यांनी स्थलांतर करून इथे एक वेगळीच संस्कृती रुजवली असं कुठलंच चिन्ह या उत्खननात आढळत नाही. त्याच्या बरोबर उलट विलक्षण सातत्य आढळतं. कुठलाही बदल झालेला नाही हेच दिसून येतं. आणि पुन्हा स्थलांतराचा सिद्धांत सुद्धा पूर्णपणे फेल जातो. आणखीन एक गोष्ट जी सापडते ती योगामध्ये आपण ज्या पोश्चर्स घेतो, डोळे मिटून आपण काही मुद्रा करतो, तर तशा मुद्रा असलेल्या अनेक मूर्ती सुद्धा आपल्याला या उत्खननात सापडलेल्या आहेत. म्हणजे योग हा तितका प्राचीन आहे हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. आणि त्याच्यातलं सुद्धा सातत्य जे आहे ते आज सुद्धा आजच्या भारतात सुद्धा आपल्याला आढळतं. त्याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की किती सातत्यपूर्ण ही आपली संस्कृती राहिलेली आहे. त्याच्यात मध्ये कोणतरी येऊन काही बदल घडवला असं काही कुठे दिसत नाही. नमस्कार म्हणून आपण जे ग्रीटिंग करतो ते सुद्धा तेव्हापासून आहे. 5-6 हजार वर्षापासून तीच पद्धत आहे आपली ग्रीट करण्याची. त्याच्यात कुठलाही बदल नाही. यज्ञासाठीच्या वेदी असतात, यज्ञाच्या वेदी, तशा वेदी सुद्धा सापडलेल्या आहेत. म्हणजे वैदिक संस्कृती जी आहे ती 1500 BC मध्ये आलेल्या आर्यांनी इथे रुजवली. हे किती खोटं हे सिद्ध होतं, कारण की वैदिक संस्कृती ही यज्ञाची संस्कृती होती. पण यज्ञाच्या वेदी तर आपल्याकडे 5,000-6,000 वर्षापूर्वीपासून आहेत. तर त्यामुळे ती संस्कृती तेव्हापासून अस्तित्वात आहे हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. आणि त्याचं सातत्य जे आहे ते सुद्धा त्याच्यावरनं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत. आता जसं तिथे काही मूर्ती सापडल्या स्त्रियांच्या, तर मध्ये भांगेत जो सिंदूर भरतात स्त्रिया, तसा त्या मूर्तींमध्ये त्यांनी भरलेला दाखवलेला आहे. आजही आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतातल्या आणि पश्चिम भारतातल्या स्त्रिया या भांगेमध्ये सिंदूर भरतात. ती पद्धत आजही आपल्याकडे सुरू आहे. हातात बांगड्या घालण्याची जी पद्धत आहे त्या ज्या मूर्ती सापडल्या त्यांच्या हातांमध्ये बांगड्या घातलेल्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. आणि आजही आपल्या भारतातल्या स्त्रिया हातात बांगड्या घालतात. तर ही पूर्णपणे सातत्यपूर्ण संस्कृती जी राहिलेली आहे ती आपल्याला दिसून येते.
त्याचीच चिन्ह त्याच्यात आढळतात. बदल झालाय असं कुठलंच काही आढळत नाही. तर त्यामुळे हे स्थलांतराची ही जी त्यांनी एक नवीन थेअरी मांडली, ती सुद्धा पूर्णतः फेल गेली आर्किओलॉजीच्या दृष्टीने, असं आपण निश्चित म्हणू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला कालपासून सांगतोय की या सगळ्या सिद्धांताला कुठलाही पुरावा नसताना त्यांनी हा सिद्धांत अधिकृत इतिहास म्हणून कसा लादला आणि केवळ आपल्या सत्तेचा आणि आपल्या प्रभुत्वाचा फायदा घेऊन हे कसं आपल्या डोक्यावर थोपलं, तेच आपल्याला पुन्हा पुन्हा या सगळ्या पुराव्यांमधनं दिसून येतं. जॉन मार्शल म्हणून जेव्हा हे उत्खनन सुरू झालं, तर टीमचा एक प्रमुख होता, त्याचं नाव होतं जॉन मार्शल. तो या सगळ्या गोष्टींबद्दल काय म्हणतो ते मी तुम्हाला आता दाखवतो. तो म्हणतो, सिंधू संस्कृतीतील लोकांच्या धर्माची भारतीय वैशिष्ट्य बघता सध्या प्रचलित असलेल्या हिंदू धर्मापेक्षा तो काही वेगळा होता असं म्हणणं कठीण आहे. म्हणजे तेव्हा त्याला ज्या धर्मविषयक खुणा आढळल्या, त्याच्यावरून त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की आजचा हिंदू धर्म आणि तेव्हा ते लोक जो धर्म पाळत होते त्याच्यामध्ये कुठलाही फरक आढळत नाही, असं त्या आर्किओलॉजिस्टच्या टीमचा जो प्रमुख होता जॉन मार्शल, ब्रिटिश, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण नंतर त्याचं वेगळं, त्यांनी नाही पण बाकी लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करून ही आर्यांच्या आक्रमणाचा आणि स्थलांतराचा सिद्धांत आपल्यावरती लादला. पण पहिल्यांदा त्याला जी संस्कृती दिसली आणि त्याने अभ्यास केला तेव्हा त्याला काय आढळलं हे मात्र त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आर्किओलॉजीचा जर विचार केला तर, किंवा पुरातत्वशास्त्राचा विचार केला तर आक्रमण काय किंवा स्थलांतर काय दोन्हीला कुठलाही समर्थन करणारा पुरावा आढळत नाही. आता आपण आणखीन एक छोटासा पुरावा बघू की मी जसं सांगितलं की 20 लाख चौरस किलोमीटरवर पसरलेली संस्कृती होती आणि त्याची लोकसंख्या तेव्हा 50 लाख इतकी होती. त्या प्राचीन काळात ही फार मोठी लोकसंख्या होती. भारताची लोकसंख्या जगात नेहमीच सगळ्यात जास्ती राहिलेली आहे. म्हणजे आज आपली लोकसंख्या जास्ती आहे असं नाही, तर अतिप्राचीन काळापासून भारताची लोकसंख्या जगात नेहमीच सगळ्यात जास्ती राहिलेली आहे. त्याची अनेक कारणं होती, त्याच्यात आपण आत्ता नको जायला. पण 50 लाख लोकवस्ती असलेली ही संस्कृती, आणि त्यांनी जे सांगितलं की युरेशियन स्टेप्स, रशियाच्या दक्षिणेला असलेल्या, तिथनं आलेले आर्य. पण त्या स्टेप्स हा सगळा डोंगराळ भाग होता, तिथे भटके लोक राहत होते आणि अत्यंत विरळ लोकवस्ती होती तिथे. म्हणजे भारतासारखी तर सोडाच, पण त्याच्या कुठेही जवळपासही न येणारी पॉप्युलेशन डेन्सिटी अशी तिथे होती. तर तिथे खूप विरळ पसरलेले असे विखुरलेले लोक होते. त्याच्यातनं किती लोक इथे आले असतील, आणि त्या सगळ्या मुठभर लोकांनी कितीही आक्रमक असले, किती काही असलं तरी या 50 लाख लोकवस्ती असलेल्या संस्कृतीची सगळ्या जुनी भाषा बदलून टाकली, जुनी संस्कृती बदलून टाकली. कुठल्याच जुन्या संस्कृतीच्या खुणा तिथे शिल्लक राहिल्या नाहीत आणि एक पूर्णतः नवी संस्कृती या संख्येने कमी असलेल्या लोकांनी, तुरळक असलेल्या लोकांनी, इतक्या घनदाट लोकसंख्येच्या लोकवस्तीच्या प्रदेशात त्यांनी या सगळ्या गोष्टी लादल्या आणि त्या गोष्टी बदलल्या. हे आपल्याला याच्यावर विश्वास ठेवणं केवळ अशक्य आहे. म्हणजे आता आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर ब्रिटिश लोक इथे आले, आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी इथे येऊन ते पूर्णतः आपली संस्कृती पूर्णपणे बदलून नाही टाकू शकले. आपल्या नद्यांची नावं, आपली ठिकाणांची नावं ही काय पूर्णतः ब्रिटिश इंग्लिश नावं झाली नाहीत. आपली ओरिजिनल जी नावं होती ती तशीच राहिली. पण भारतातल्या आपण नद्यांची, उत्तरेकडच्या नद्यांची नावं जर बघितली, गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, तर ही सगळी संस्कृत नावं आहेत. मग हे जे मुठभर लोक बाहेरून आले आणि त्यांनी जर इथे संस्कृत भाषेची निर्मिती केली असेल, तर त्याच्या आधी ज्या नद्यांना जी नावं होती त्यातलं कुठलंच नाव कसं उरलं नाही, हा प्रश्न पडतो ना. कारण उरलं नाही याचा अर्थ कारण असं की मुळापासून ही संस्कृती भारतातलीच भाषा आहे आणि ती नद्यांची नावं भारतातलीच आहेत. पश्चिमेकडून आलेल्या लोकांनी ती निर्माण केली असं होऊ शकत नाही. म्हणजे इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं, त्याच्या आधी मुसलमानांनी 700-800 वर्ष राज्य केलं. असं असूनही भारतातली ठिकाणांची नावं, भौगोलिक नावं, नद्यांची नावं, डोंगरांची नावं ही ते पूर्णपणे बदलू शकले नाहीत. भारतातल्या भाषा पूर्णपणे बदलू शकले नाहीत. पण ह्या मुठभर आर्यांनी मात्र तेव्हा येऊन इथली सगळी संस्कृती बदलून टाकली, इथली सगळी नावं बदलून टाकली, इथली भाषा बदलून टाकली
आणि त्यांच्या आधीची जी नावं होती, जी भौगोलिक नावं असतील, नद्यांची नावं असतील, भाषेतले काही शब्द असतील, त्यातलं काहीच शिल्लक राहिलं नाही आणि पूर्णपणे नव्या गोष्टी सगळ्या निर्माण झाल्या. हे अशक्य आहे. म्हणजे आपण आजची जरी उदाहरणं बघितली तर त्याच्यावरनं ते शक्य नाही. आणि आज मीडिया इतकं पसरलेलं आहे, कम्युनिकेशन इतकं पसरलेलं आहे, संपर्काची साधनं इतकी पसरलेली आहेत. असं असताना सुद्धा जे शक्य झालं नाही, ते 5-6 हजार वर्षापूर्वी अशी कुठलीही साधनं नसताना इतक्या विस्तीर्ण 20 लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या संस्कृतीमध्ये, 50 लाख लोक वस्ती असलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी जुन्या खुणा सगळ्या पूर्णपणे इतक्या पुसून टाकल्या की आज त्यातली कुठलीच त्याच्यानंतर ती खूण शिल्लक राहिली नाही. हे कुठल्याच लॉजिकमध्ये बसत नाही. कुठल्या त्याच्यावर विश्वास ठेवणं हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे आपण जर पॉप्युलेशनचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा हे पूर्णपणे फेल जातं. आणि त्याच्यावर कोणी तसंही पाहिलं तर कुठलाही सेन माणूस किंवा ज्याचे सेन्सेस जागेवर आहेत असं कुठलाही माणूस त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता आपण बघितलं अमेरिकेत सुद्धा आधी तिथे रेड इंडियन लोक राहत होते आणि मग युरोपियन लोकांनी तिथे येऊन तिथली रेड इंडियन लोकांचा वंशविच्छेद केला आणि तिथे आपली संस्कृती, आपलं राज्य हे सगळं तिथे वसवलं. आजचे जे अमेरिकन लोक आहेत ते सगळे खरं तर युरोपमधून आलेले लोक आहेत. पण तिथे सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वंशविच्छेद करून सुद्धा तिथे अनेक गावांची नावं, अनेक ठिकाणांची नावं ही अजूनही रेड इंडियन नावं आहेत. नापा व्हॅली असं तिथे म्हटलं जातं, मॅनहॅटन हे जे नाव आहे, अशी अनेक नावं तिथे ही मुळात रेड इंडियन लोकांच्या भाषेतनं आलेली नावं आहेत. आणि जे आज सुद्धा अमेरिकेत सुद्धा घडलं नाही ते 5,000 वर्षापूर्वी भारतात काहीतरी मुठभर लोकांनी येऊन घडवलं. हे अतिशय हास्यास्पद असं प्रतिपादन आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण बघूया टेक्स्च्युअल एव्हिडन्स. म्हणजे ऋग्वेद हा इतका प्राचीन ग्रंथ आहे आणि मॅक्स मुलरच्या म्हणण्यानुसार 1500 BC मध्ये आर्य इथे आले आणि 1200 BC मध्ये त्यांनी हा ऋग्वेद ग्रंथाचं ची निर्मिती केली. असं जर असेल तर इतक्या हजारो किलोमीटर ते स्थलांतर करून आले. त्या स्थलांतराच्या काही आठवणी ऋग्वेदात नक्कीच दिसायला पाहिजे होते. आता ब्रिटिशांनी भारतात येऊन जी पुस्तकं लिहिली त्यात त्यांच्या ब्रिटनच्या मधल्या वास्तव्याच्या आठवणी, त्यांच्या फॅमिलीच्या आठवणी, त्यांच्या मूळ स्थानाच्या आठवणी या जागोजागी दिसतात आणि ते साहजिक आहे. पण ऋग्वेदात मात्र असा एकही उल्लेख आढळत नाही की भारताच्या बाहेरचा भूप्रदेश, तिथले प्राणी, तिथली झाडं, तिथली फुलं, तिथल्या नद्या यांचा कुठलाही उल्लेख तिथे आढळत नाही ऋग्वेदामध्ये. ऋग्वेदात जी जॉग्रफी येते ती फक्त पूर्वेकडे उत्तर प्रदेश आणि पश्चिमेकडे बलुचिस्तान या या प्रदेशाचीच जॉग्रफी, उत्तर प्रदेश बिहार पर्यंत सुद्धा उल्लेख येतात. पण याच्यापेक्षा मोठा बाहेरचा कुठलाही उल्लेख येत नाही. जर पश्चिमेकडनं आलेल्या लोकांनी हा ऋग्वेद इथे येऊन निर्माण केला असता तर त्यांच्या मूळ प्रदेशातले, युरेशियातले किंवा त्यांच्या मार्गावरचे काही उल्लेख हे त्या ऋग्वेदात निश्चित आले असते. त्यांच्या प्राण्यांचे उल्लेख, नद्यांचे उल्लेख, झाडांचे उल्लेख, पानांचे उल्लेख असं काही सापडत नाही. पुन्हा त्यांच्या त्यांचा प्रवास जो आहे किंवा स्थलांतर थोड्याफार प्रमाणात जे काही झालं असेल त्याचा उल्लेख सुद्धा पश्चिम ते पूर्व असा दिसायला पाहिजे होता. पण ऋग्वेदात जो उल्लेख दिसतो तो बरोबर उलटा, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे ते लोक गेले असा उल्लेख दिसतो. अगदी ऋग्वेदातली सगळ्यात जुनी जी मंडलं आहेत, सगळ्यात जुनी जी ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये ते गंगेच्या किनारी त्यांचे पूर्वज राहत होते याच्या आठवणी ते काढतात. ते आम्ही कुठेतरी युरेशियात आमचे पूर्वज राहत होते असं ती आठवण कुठेही काढत नाही. त्यासाठी तुम्हाला हे सांगायला पाहिजे की ऋग्वेद जो होता त्याची निर्मिती सध्याच्या हरियाणामध्ये झाली. म्हणजे सध्याचा जो कुरुक्षेत्र हा जो भाग आहे त्या भागात सगळ्यात पहिल्यांदा ऋग्वेदाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि म्हणून त्याला ब्रह्मावर्त असं तेव्हा म्हणायचं. तो जगातला सगळ्यात पवित्र प्रदेश आहे असं तेव्हा ऋग्वेदाच्या वेळेस मानलं जायचं, कारण तिथे ऋग्वेदाच्या निर्मितीची सुरुवात झाली. तर हरियाणात जे ऋग्वेद लिहित होते किंवा ऋग्वेद निर्माण करत होते
त्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या आठवणी करताना असं सांगितलं की ते आमचे पूर्वज गंगेच्या किनाऱ्यावर राहते, म्हणजे हरियाणाच्या पूर्वेला आहे गंगेचा किनारा, किंवा उत्तर प्रदेश किंवा बिहार हे सगळं गंगेच्या पूर्वेला आहे, हरियाणाच्या पूर्वेला आहे. म्हणजे ते त्यांचे पूर्वज पूर्वेकडे राहत होते, हे लोक तिकडनं पश्चिमेकडे म्हणजे हरियाणात आले, आणि मग आता आम्ही इथे ऋग्वेदाची निर्मिती करतो असा उल्लेख त्यांच्या लेखनात येतो. म्हणजे प्रवासाची दिशा ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे आहे, पश्चिमेकडनं पूर्वेकडे नाही. कारण की ते पश्चिमेकडच्या प्रदेशांच्या, भारताबाहेर पश्चिमेकडे असलेल्या प्रदेशांच्या कुठल्याही आठवणी या ऋग्वेदात येत नाहीत. ते पुरावे ग्राह्य धरले जातात. ते आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे, टेक्स्च्युअल एव्हिडन्स आहे, जेनेटिक एव्हिडन्स आहे, असे वेगळे पुरावे असतात. तर आपण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स बघितलं, आता आपण टेक्स्च्युअल एव्हिडन्स बघतो, म्हणजे टेक्स्ट म्हणजे लिखित स्वरूपातला एव्हिडन्स. तर त्याचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे ऋग्वेद, कारण ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे. तर त्याच्यात आपण बघतोय की असा कुठलाही उल्लेख किंवा पुरावा त्याच्यामध्ये आढळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या परंपरेत ऋग्वेदाचं जतन हे मौखिक परंपरेतनं झालं. हे बंद कसं, मौखिक परंपरेतनं झालं. म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी होती, तर गुरुनी शिष्याला ऋग्वेद शिकवायचा, तो शिष्याने पाठ करायचा, मग त्याने आपल्या शिष्याला शिकवायचा. अशा पद्धतीने ऋग्वेदाचं जतन झालेलं आहे. आणि ते इतक्या परफेक्ट पद्धतीने झालंय की आर्याच्या आक्रमणाचा एक समर्थक आहे विट्झल म्हणून, पण तोही असं म्हणतो की आज जे ऋग्वेदाचं पठण होतं ते पहिल्यांदा जेव्हा ऋग्वेद निर्माण झाला तेव्हा जे पठण केलं असेल त्याचं टेप रेकॉर्डिंग असावं, इतकं परफेक्ट पठण आजही होतं. एका कानामात्रेचाही फरक नाही, एका छंदाचाही फरक नाही, कारण ऋग्वेद एका छंदामध्ये म्हटलं जातं. आणि तसाच छंद वापरून त्याच पद्धतीचं पठण करून कुठलाही फरक, कानामात्रेचाही फरक न करता हजारो वर्ष हे ऋग्वेदाचं जतन केलेलं आहे आपल्या गुरुशिष्य परंपरेने आणि आपल्या मौखिक परंपरेने. आता एक विचार करा की हजारो किलोमीटर प्रवास करत इथे आलेले लोक हे अशी गुरुशिष्य परंपरा निर्माण करू शकले असते का? ते अशी मौखिक परंपरा निर्माण करू शकले असते का, जे रोज उठून कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहतात किंवा काही दिवस तिथे राहतात आणि मग आणखीन दुसरीकडे जातात? तर असे भटके लोक ही अशी गुरुशिष्य परंपरा, ज्याच्यात एक विलक्षण सातत्य आहे अशी परंपरा, ते निर्माण करतील हे केवळ अशक्य आहे. या दृष्टीने जरी आपण विचार केला तरी ह्या भटक्या लोकांनी काही 3-4 हजार किलोमीटर किंवा आणखीन सुद्धा जास्ती तिथून येऊन इथे संस्कृतची आणि ऋग्वेदाची निर्मिती केली असेल हे पूर्णतः अशक्य आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की ह्या लोकांनी जर इथे येऊन ही संस्कृती निर्माण केली आणि भाषा निर्माण केली तर मधला जो विस्तीर्ण त्यांचा मार्ग होता त्या मार्गावर त्यांनी अशी संस्कृती किंवा अशी भाषा दुसरीकडे कुठे का नाही निर्माण केली? म्हणजे भारतात आल्यानंतरच का त्यांना सुचलं की आता आपण ही भाषा निर्माण करावी आणि ही संस्कृती निर्माण करावी? त्यांच्यामध्ये जर ती कॅपॅबिलिटी होती किंवा तो त्यांचा जर कल होता तर त्यांनी रस्त्यावर, त्यांच्या मार्गावर कुठेतरी अशी संस्कृती, अशी भाषा, काहीतरी त्याची चिन्ह आपल्याला आढळायला पाहिजे होती. तसंही काही आढळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी हेच दाखवतात की ही संस्कृती आणि ही भाषा याची निर्मिती भारतातच झालेली आहे. आणि आर्यांचा आक्रमणाचा किंवा स्थलांतराचा जो काही सिद्धांत आहे तो 100% पूर्णतः खोटा आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा याच्यावरनं दिसत राहतं आणि जाणवत राहतं. त्यामुळे टेक्स्च्युअल एव्हिडन्स जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठलाही एकही पुरावा या जसा उत्खननात आढळत नाही तसा या टेक्स्च्युअल एव्हिडन्समध्ये सुद्धा कुठला एकही पुरावा आढळत नाही. आता पुढचा मी अनुक्रमाने जर जायचं झालं तर पुढचं मी तुम्हाला सांगणार होतं सरस्वती नदीपासून मिळणारा पुरावा. पण तो आता जो काय आपला वेळ शिल्लक आहे त्याच्यात तो संपणार नाही आणि त्याला मध्ये ब्रेक करू नये म्हणून मी त्याच्या पुढचा जो आहे जेनेटिक्समधनं किंवा मानववंशशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्यातनं मिळणारा पुरावा आहे तो आपण आधी बघू आणि मग उद्या आपण सुरुवात करू सरस्वतीच्या पुराव्याबद्दल.
तर जेनेटिक्स हे जे शास्त्र आहे ते, ही संस्कृती सापडली तेव्हा ते काही विकसित झालेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्या आधारावर तेव्हा त्याचं काही विश्लेषण झालं नाही. पण आता मात्र ते खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे आपण त्याच्यावरनं सुद्धा याचे काही पुरावे आढळतात का किंवा काय आढळतात याचा आपण शोध घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये असं आहे की हे जीन्सचे काही हॅप्लो ग्रुप्स असतात, तर त्या टेक्निकल जास्ती आपण खोलात नको जायला. पण काही गट असतात जीन्सचे आणि ते काही लोकांमध्ये ते कॉमन आढळतात आणि काही जेनेटिक मार्कर्स असं म्हणतात ते सुद्धा काही लोकांमध्ये आढळतात, काही गटांमध्ये आढळतात आणि त्याच्यावरनं त्या गटांचं एकमेकाशी नातं कधी ना कधीतरी होतं हे सिद्ध होतं. एवढं तुम्ही आता समजून घ्या, कारण की आपल्याला जेनेटिक्स शिकायचं नाहीये, त्यामुळे आपण त्याच्यात खोलात नको जायला. तर असा एक R1A1 नावाचा एक हॅप्लो ग्रुप आहे. तो इंडो युरोपियन भाषा बोलणारे जे लोक आहेत, दक्षिणेला श्रीलंकेपासून उत्तरेला आईसलंडपर्यंत, हे जे इंडो युरोपियन भाषा बोलतात त्या सगळ्या लोकांमध्ये हा हॅप्लो ग्रुप सापडतो, R1A1. आणि ह्या सिद्धांताचे समर्थक आहेत त्यांनी असं सांगितलं की हा हॅप्लो ग्रुप जो आहे तो युरेशियातल्या लोकांच्या मार्फत तो भारतात आला, असं त्यांनी पहिल्यांदा प्रतिपादन केलं. पण त्याच्यानंतर जे काही संशोधन झालं त्याच्यातनं काय आपल्याला कळतं आणि काय कन्क्लुजन्स निघतात ते आपण बघूया. काही जिनेटिक्स मधले शास्त्रज्ञ आहेत. पीटर अंडरहिल नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, मार्क हेबर नावाचा एक शास्त्रज्ञ आहे आणि इतर त्यांची जी टीम आहे त्यांनी असा एक रिसर्च केला ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ह्या जीन्सचा प्रवास पश्चिमेकडनं पूर्वेकडे नाही तर पूर्वेकडनं पश्चिमेकडे झालेला आहे. हे कसं कळतं तर ते एक शास्त्र आहे की सगळ्यात आधी हे जीन्स कुठे आढळले, त्याचा प्रवास कसा झाला, हे त्या जेनेटिक्सच्या अभ्यासावरनं कळू शकतं. आणि पीटर अंडरहिल, मार्क हेबर आणि त्यांच्या टीमनी असं शोधून काढलं, आधी जो समज होता की हा प्रवास पश्चिमेकडनं पूर्वेकडे झाला त्याच्या बरोबर उलटा हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे झालेला आहे, हे त्यांनी शोधून काढलं. दुसरं एक लखनौला बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ इंटॉलॉजी अशी एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर नीरज राय. तर डॉक्टर नीरज राय आणि त्यांच्या टीमनी सुद्धा 10,000 भारतीय लोकांच्या DNA चा आणि जीन्सचा अभ्यास केला आणि त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की R1A1 हा जो हॅप्लो ग्रुप आहे तो फक्त उच्च जातींमध्ये आढळतो असं नाही, तर तो भारतातल्या सगळ्या लोकांमध्ये आढळतो. अगदी आदिवासींपासून तर इतर सगळ्या बहुजन समाजातल्या जाती असोत, ओबीसी असोत, बॅकवर्ड कास्ट असोत किंवा उच्च तथाकथित उच्च जाती असोत, क्षत्रिय, ब्राह्मण, या सगळ्यांमध्ये हा ग्रुप आढळतो. म्हणजे परकीय आर्य भारतात आले आणि ते उच्च जाती बनले आणि त्यांच्याच मध्ये फक्त R1A1 तसा असता तो त्यांच्यामध्येच फक्त आढळायला पाहिजे होता आणि तो जर पश्चिमेकडनं आला असता आपला ग्रुप तर तो फक्त ब्राह्मण लोकांमध्ये, क्षत्रिय लोकांमध्ये आढळायला पाहिजे होता. तर तसं नाहीये, तो भारतातल्या सगळ्या लोकांमध्ये आढळतो. याचा अर्थ जेनेटिकली आपण एकच आहोत. त्यामुळे काही लोक पश्चिमेकडनं आले आणि त्यांनी त्यांचे जीन्स घेऊन आले आणि ते फक्त त्या तेवढ्याच लोकांमध्ये आहेत असं जर आज आढळत नाही, याचा अर्थ पश्चिमेकडनं आलेल्या लोकांनीच आक्रमण करून इथल्या स्थानिक लोकांना आणि आदिवासींना फक्त बाजूला केलं आणि ते राज्य करायला लागले आणि त्यांनी आपली संस्कृती लादली, असं त्याच्यात कुठेच त्या जेनेटिक्समध्ये आढळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना या संशोधनात आढळली की या R1A1 ग्रुपची डायव्हर्सिटी ही सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी भारतात आहे. आता हे याच्यावरनं काय सिद्ध होतं आपण बघूया. तर कुठलाही जीन त्याची डायव्हर्सिटी जिथे जास्तीत जास्त असेल, वैविध्य जिथे जास्तीत जास्त असेल, तिथे त्या जीनचं इव्होल्युशन झालं असं मानलं जातं. मानवी जीन्सचं सगळ्यात जास्ती वैविध्य हे आफ्रिकेत आढळतं आणि म्हणून असं मानलं जातं की मानव वंशाचा उगम हा आफ्रिकेत झाला, कारण की ह्युमन जीन्सचं मॅक्झिमम डायव्हर्सिटी, मॅक्झिमम वैविध्य हे आफ्रिकेत आढळतं.
तसंच R1A1 जीन्सचं मॅक्झिमम वैविध्य हे भारतात आढळतं. याचाच अर्थ असा की या जीन्सचा उगमच भारतात झालेला आहे. त्यामुळे हा बाहेरनं भारतात आलेला हा हॅप्लोग्रुप आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर हे सगळं टेक्निकल आहे, पण मी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की आपल्याला याच्यावर हा जो पुरावा आहे त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, कारण का 100% शास्त्रीय पुरावा आहे. आणि त्याच्यावरनं हेच दिसतंय की सगळ्या इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये जो हॅप्लोग्रुप आहे किंवा जे जीन्स आहेत त्याचा उगमच भारतात झालेला आहे. याचा अर्थ ह्या सगळ्या भाषा बोलणारे लोक हे भारतातच ठिकठिकाणी गेलेले असले पाहिजे, हे आपल्याला या जेनेटिक्सवरनं दिसून येतं. त्यांनी पुढे जाऊन हेही शोधून काढलं की ह्या हॅप्लोग्रुपची निर्मिती किंवा उगम हा 18,000 वर्षापूर्वी झालेला असला पाहिजे. त्यामुळे इतक्या प्राचीन काळी हा ग्रुप तयार झाला होता आणि तो भारतात तयार झाला होता, हे या सगळ्या अभ्यासातून सिद्ध होतं. दुसरा एक जेनेटिक मार्कर, जसं मी सांगितलं तुम्हाला मगाशी, तसा तो एक मार्कर आहे, त्याला M17 असं म्हणतात. आणि तो सुद्धा इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये आढळतो आणि म्हणून तो सुद्धा या सगळ्या लोकांना जोडणारा एक पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो. एक स्टीफन ओपनहायमर म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत जेनेटिक्स मधले, तर त्यांनी याचा अभ्यास करून त्यांनी असं कन्क्लुजन काढलंय की हा M17 हा मार्कर 51,000 वर्षापूर्वी भारतात निर्माण झाला. म्हणजे 1500 BC मध्ये आर्य आले आणि त्यांनी हा मार्कर भारतात आणला अशी जी थेअरी मांडत होते, ते किती खोटे आणि किती चुकीच्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतायत, हे या ओपनहायमरच्या रिसर्चवरनं हे सिद्ध होतं. आणि आता राखी गडीमध्ये एका महिलेचा सांगाडा सापडला आणि त्याच्यातून डॉक्टर वसंत शिंदे वगैरे जे आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांनी तो DNA काढला आणि त्या DNA वरनं सुद्धा असं दिसलं की तेव्हाचा DNA आणि आजच्या भारतीय लोकांचा DNA हा एकच आहे. म्हणजे राखी गडीचं त्यांना जे सांगाडा सापडला तो साधारण 4,500-5,000 वर्षापूर्वीचा होता. म्हणजे आर्यांच्या तथाकथित आक्रमण किंवा स्थलांतराच्या कितीतरी आधीचा. हे 1500 BC म्हटलं तर 3,500 होतं. 3,500 वर्षापूर्वी आर्य आले असं हे लोक सांगतात. 4,500-5,000 वर्षापूर्वी जो सांगाडा होता त्याच्यामधला जो DNA होता तो DNA आणि आजच्या भारतीय लोकांचा DNA तो सुद्धा सगळ्या जाती धर्माच्या आणि सगळ्या जातींच्या आणि सगळ्या आदिवासींसकट सगळ्या भारतीय लोकांचा DNA आणि तो राखीगडीचा DNA हा एकच आहे, हे वसंत शिंदे आणि सगळ्या या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यावरनं हे कळतं की मध्ये कोणतरी लोक आले स्थलांतर करून किंवा आक्रमण करून आणि त्यांनी इथे काही सरमिसळ केली, असं कुठलाही पुरावा आढळत नाही. इनफॅक्ट आपल्याकडे 12,000 वर्षापूर्वीपासून तर साधारण 500 BCE पर्यंत बाहेरून लोकांनी येऊन काहीतरी जीन्सची सरमिसळ केली असं अजिबात आढळत नाही. 500 BCEच्या सुमारास आपल्याकडे काही पर्शियन आक्रमणं सुरू झाली, काही हुण आणि शक या लोकांची आक्रमणं सुरू झाली, मग ग्रीक लोकांचं आक्रमण झालं, तेव्हा मग काही जीन्सची सरमिसळ भारतात व्हायला लागली. 1500 BCE मध्ये काही सरमिसळ झाल्याचं आढळत नाही. इनफॅक्ट 500 BCE पर्यंत कुठलीच सरमिसळ आढळत नाही. तर हे सगळे जर जेनेटिक्सचे पुरावे आपण बघितले तर त्यात सुद्धा असा कुठलाही पुरावा आढळत नाही की पश्चिमेकडनं आलेल्या लोकांचे जीन्स भारतात आले असं आढळत नाही. उलट सगळ्या इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये जे जीन्स होते, R1A1 असेल किंवा M17 असेल, ह्याचा मूळ जन्मच किंवा त्याचं इव्होल्युशनच भारतात झालंय याचे मात्र पुरावे मिळालेत. याचा अर्थ ह्या सगळ्या भाषा बोलणारे लोक हे भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत. म्हणजेच या सगळ्या भाषांची जी सो कॉल्ड मदर लँग्वेज किंवा प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज काल आपण बघितलं, ही सुद्धा भारतीयच भाषा आहे आणि ती संस्कृतच असली पाहिजे. ती वैदिक संस्कृत नव्हती, ते आपण नंतर बघू. वैदिक संस्कृतच्या आधीचे एक संस्कृत भाषेचं स्वरूप होतं ज्याला प्रोटो संस्कृत असं आपण म्हणू शकतो. प्रोटो इंडो युरोपियन भाषा म्हणजे प्रोटो संस्कृत आणि तिच्यापासूनच निर्माण झालेल्या सगळ्या भाषा त्या घेऊन लोक ठिकठिकाणी त्यांचं स्थलांतर झालं आणि त्यांच्याबरोबर हे जीन्स सगळे M17 असेल किंवा R1A1 असेल, हे सगळे त्यांच्याबरोबर जगभर पसरले, त्यांच्याबरोबरच त्या भाषा सुद्धा पसरल्या आणि त्याच्यामधूनच या सगळ्या आधुनिक भाषांची निर्मिती झाली. याचे भरपूर पुरावे आहेत. त्याच्या उलटं घडल्याचे, पश्चिमेकडून आलेल्या लोकांनी इथे येऊन त्यांचे जीन्स दिले आणि त्यांची भाषा दिली आणि त्यांची संस्कृती दिली,
असा कुठलाही पुरावा आढळत नाही. इथे आपण आता थांबूया. आपण काही प्रश्नोत्तरं असतील तर ते घेऊ. आणि उद्या आपण सरस्वतीचा पुरावा, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स ज्याला आपण म्हणू, असा तो पुरावा आहे. तो आपण उद्या बघूया. आपण प्रश्न घ्यायला हरकत नाही. धन्यवाद सर. या विषयासंदर्भात कोणाला प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठी नेहमीचा पर्याय आपल्याकडे रिॲक्शन मेनू मधून आपल्याला रेज हँड ऑप्शन वापरायचा. उमाज आयफोन, कृपया आपलं नाव सांगून आपला प्रश्न विचार. माझं नाव उमा रायकर. माझा प्रश्न असा आहे की एक 2-3 प्रश्न आहेत. 50 लाख लोकसंख्या होती सिंधू सरस्वती संस्कृतीची, असं आपण म्हणालाय. त्याच्यासाठी आपल्याकडे काही पुरावे आहेत का? म्हणजे अर्थातच असणार आहेत, म्हणूनच तुम्ही सांगितलंय. ते आम्हालाही कळतील का, की कुठून हे कळलं? आणि दुसरा प्रश्न असा की ही 20 लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ जे आहे ते साधारणतः आताच्या प्रमाणे ते कुठून कुठपर्यंत आपण सांगू शकतो? हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, जर एवढी मोठी संस्कृती होती, तर मग ती नष्ट झालीये का? आणि ती म्हणजे नष्ट नाही झाली, कारण आपण अजूनही त्याचा फॉलो करतोय. तोच धर्म आपण अजूनही फॉलो करतोय. पण मग ही आता उत्खनन करून का शोधावी लागते? म्हणजे ते इतकं ते मातीत का गेलं? असं काही सांगू शकाल का आपण? हो, सांगू शकतो. आपण भौगोलिक स्प्रेड आधी बघूया. तर ह्या संस्कृतीचे जे उत्खननं झालेली आहेत किंवा ठिकाणं आहेत, ती हरियाणा, राजस्थान, गुजरात, पाकिस्तानमधला पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि अगदी महाराष्ट्रापर्यंत सुद्धा त्याची काही ठिकाणं आपल्याला आढळतात. आणि पूर्वेला जर आपण बघितलं तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागापर्यंत सुद्धा त्याची काही ठिकाणं आढळतात. तर असा हा विस्तीर्ण प्रदेश, त्याच्यावरनं त्यांनी जिथे जिथे ही ठिकाणं सापडली आहेत, त्याच्या कॅल्क्युलेशनवरून त्यांनी ते 20 लाख चौरस किलोमीटर हा हिशोब तज्ज्ञांनी काढलेला आहे. आणि तिथल्या ज्या ज्या आपल्याला शहरं सापडली, त्या शहरांच्या आकारमानावरून त्यांनी त्याच्या पॉप्युलेशनचा अंदाज केलेला आहे. आणि ती 50 लाख पॉप्युलेशन असावी हा त्यांनी त्या विविध शहरं जी सापडली, अनेक 2500 शहरं सापडलेली आहेत. या लहान मोठी शहरं, सगळी काही मोठी शहरं होती असं नाही, पण अनेक आकाराची अशी 2500 ठिकाणं आजपर्यंत सापडलेली आहेत. तिथे जे काय आपल्याला कॉलनीज, घरं हे ते सापडलं, त्या आणि काही तर अजून तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही, पण त्याचाही अंदाज आपल्याला आहे. या सगळ्या अंदाजावरून त्यांनी 50 लाख तिथली लोकसंख्या होती असा निष्कर्ष काढलेला आहे. आणि तिसरं, ही संस्कृती नष्ट झाली म्हणजे काय की सांस्कृतिक सातत्य आहे, पण त्यांची जी एक विशिष्ट पद्धत होती घरांच्या रचनेची म्हणा किंवा इतर अनेक म्हणजे व्यापाराच्या पद्धती असतील, घरांच्या पद्धती असतील, त्याच्यामध्ये एक मोठा ब्रेक आला मध्ये. आणि तो कशामुळे आला ते आपण उद्या बघू. पण तो ब्रेक आला या अर्थाने ती संस्कृती संपली. पण सांस्कृतिक पद्धती किंवा चालीरीती यांचं जे सातत्य होतं ते मात्र तसंच पुढे सुरू राहिलं. म्हणजे ते काही लोक किंवा अनेक लोक ही संस्कृती काही कारणाने नष्ट झाल्यामुळे, तर काय कारण होतं ते आपण उद्या बघणार आहोत, म्हणून ते आज मी तुम्हाला रिव्हील करत नाही. पण त्या लोकांनी भारतभर सगळीकडे स्थलांतर केलं आणि इतरही जगात स्थलांतर केलं. त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात भारतातून स्थलांतर झालं आणि त्यांच्या स्थलांतरातून अनेक जगात संस्कृती निर्माण झाल्या. तर यांनी जे भारतभर स्थलांतर केलं, ते आपली संस्कृती पण ते भारतभर सगळीकडे घेऊन गेले आणि तीच संस्कृती पुढे भारतीय संस्कृती म्हणून विकसित झाली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सांस्कृतिक सातत्य आहे, पण त्यांची जी सगळी रचना होती, सामाजिक रचना असेल, आर्किटेक्चरल रचना असेल, ते शहरांचं स्वरूप असेल, ते काही काळ खंडित झालं आणि मग एक नवीन संस्कृती म्हणण्यापेक्षा एक नवीन पद्धत निर्माण झाली. पण ही पद्धत मूलतः भारतीयच होती. 10,000 वर्षापासून जे काय भारतीय संस्कृती आहे ती तशीच सुरू आहे. त्याच्यामध्ये काही पद्धती बदलल्या असं म्हणू शकतो.
आणि ही सिंधू संस्कृती ही सुद्धा एक त्या संस्कृतीचा एक टप्पा होता असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. अजून एक प्रश्न विचारू शकते का? विचारा ना. लोकमान्य टिळकांनी एक ग्रंथ लिहिला होता, आर्टिक होम ऑफ वेदाज. त्याच्यामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की वेद हे त्यांचं घर, म्हणजे आर्टिक होम ऑफ वेदाज याच्यावरूनच आपल्याला कळतं की वेदांचं आर्टिक होम आहे कुठेतरी नॉर्थला. तर त्याबद्दल आता काय म्हणावं आपण, म्हणजे असं आहे की लोकमान्य टिळक जरी असले तरी त्यांचं प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितलेली खरीच होती असं म्हणता येणार नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की जे आज अनेक साधनं उपलब्ध आहेत किंवा जे अनेक नवीन पुरावे पुढे आलेले आहेत ते लोकमान्यांच्या वेळेस उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना जे तेव्हा उपलब्ध होत्या त्या गोष्टींवरनं त्यांनी ते कन्क्लुजन केलं. त्याचं मुख्य कारण असं आहे की तेव्हा आर्यन या सगळ्या संस्कृतीचा काळ हा मुख्यतः या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताच्या भरोशावर किंवा त्याच्या बेसिसवर म्हणता येईल. इसवी सन पूर्व 1500 म्हणजे 1935 ते 4000 वर्षापूर्वीचा त्यांनी गृहीत धरला असणार. आणि सगळेच लोक तो गृहीत धरत होते तेव्हा. पण खरा वेदांच्या निर्मितीचा काळ ह्याच्या खूप मागे जातो आणि मोठं उत्तर आहे पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. इसवी सन पूर्व 11,500 किंवा 11,000 या सुमारास आईस एज जे होतं, पृथ्वीवर जवळपास 1.5 लाख वर्ष एक आईस एज होतं, ते 20,000 वर्षापूर्वी ते हळूहळू त्याचा प्रभाव कमी व्हायला लागला. आणि तरी सुद्धा सगळ्या नद्यांमधलं पाणी, समुद्राचं पाणी हे सगळं हिमनद्यांमध्ये जाऊन गोठलेलं होतं. त्यामुळे समुद्राची पातळी तेव्हा खूप खाली होती. नद्यांचं पाणी, नद्या सुद्धा खूप वीक होत्या कारण त्यांच्यामध्ये सुद्धा पाणी नव्हतं. ते सगळं पाणी आईस एज तेव्हा असल्यामुळे, थंड हवामान असल्यामुळे हिमनद्यांमध्ये गोठलेलं होतं. आणि ते 20,000 वर्षापूर्वी आईस एज थांबलं आणि मग हळूहळू टेम्परेचर वाढत गेलं आणि 11,500 वर्षापूर्वी त्या हिमनद्यांमधलं बर्फ वितळायला लागलं आणि मग नद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी यायला लागलं, समुद्राची पातळी वाढली. त्या काळात वेदांची निर्मिती झालेली आहे. आणि त्यामुळे तेव्हा अत्यंत थंड हवामान जिथे असतं तसं हवामान उत्तर भारतात आणि वायव्य भारतात होतं. आणि त्यामुळे ऋग्वेदातले काही उल्लेखांवरनं लोकमान्यांचा असा समज झाला असेल की इतकं थंड हवामान आणि इतका बर्फ आणि इतकं सगळं जे वर्णन केलंय त्याचा अर्थ हे आर्टिकमध्ये हे लोक ते असावेत आणि तिथल्या प्रदेशाचा ते उल्लेख करत असावेत. पण तसंच हवामान तेव्हा जगभर होतं कारण की ते हिमयुग होतं आणि विशेषतः उत्तर भारतात ते तशा पद्धतीचं हवामान होतं. आणि त्यामुळे लोकमान्यांचं कदाचित कन्फ्युजन झालं असेल कारण की त्या कालखंडात वेद निर्माण झाले आपल्याला माहित नव्हतं आणि तेव्हा कदाचित ही सगळी हिमयुग कधी संपलं आणि ते बर्फ कधी वितळायला लागलं ही माहिती सुद्धा त्यांच्या काळात उपलब्ध होती की नाही मला आता नक्की सांगता येणार नाही. पण ती सुद्धा कदाचित नसेल. तर ह्या सगळ्या बेसिसवर त्यांनी काढलेलं कन्क्लुजन हे आपण ग्राह्य मानायचं काही कारण नाही. कारण हे सगळे पुरावे आज जे उपलब्ध आहेत त्याच्यावरून आपल्याला हेच दिसतं की आर्टिक होम वगैरे असं काही नसून ते उत्तर भारतातच वेदांची निर्मिती झालेली आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. रोहन रावेरकर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. खूप छान माहिती मिळतीये. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की आर्य सिद्धांत किंवा आर्य आक्रमण हे सगळं जनरली अकॅडमी या डिस्कशन मध्ये असतं. म्हणजे साधारण जी पब्लिक असते त्याला याच्याशी काही जास्त देणं घेणं नाही किंवा त्याचं काही सोयरसूतक नसतं. तर समजून घेण्याचा प्रयत्न असा की हे खोडून काढणं इतकं आवश्यक आहे का? म्हणजे तुम्ही ते चांगलं मांडता त्यात काही दुमत नाही. पण दुसरं म्हणजे जर त्याचा म्हणजे याचा साधारण पब्लिकवर काय परिणाम होऊ शकतो किंवा साधारण विचारमनावर काय परिणाम झाला किंवा असू शकतो
आर्य आक्रमणाचा. कारण ते आपण बऱ्यापैकी खोडून काढलंय आणि ते बऱ्यापैकी पसरवलं पण गेलं. पण हे जनरली अकॅडमी डिस्कशनच्या बाहेर आलेलं दिसत नाही कदाचित. म्हणजे हे मला समजून घ्यायला आवडेल की आपण हे खोडून काढण्याचा का प्रयत्न करतोय. ते येणं आवश्यक अशासाठी आहे की भारतात ज्या ज्या आधारावर संघर्ष निर्माण केला जातो, ज्या ज्या आधारावर फूट पाडली जाते, ब्रेक इंडिया फोर्सेस ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या ब्रेक इंडिया आयडिओलॉजीज ज्या आहेत त्याच्या मागचा एकमेव आधार म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. आणि भारतात फूट पडू नये, भारतीय समाज एकसंध व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला हा सिद्धांत मुळात खोटा आहे हे सिद्ध तर केलं पाहिजेच. पण आपण जसं म्हटलं तसं ते फक्त अकॅडमिक सर्कल पुरतं मर्यादित न राहता ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण का सर्वसामान्य लोकांना अजूनही असं वाटतं, कारण शाळेत तेच शिकलेलो असतो, आपण कॉलेजमध्ये तेच शिकलेलो असतो, आपण कथा कादंबऱ्या सुद्धा त्याच आधारावर वाचलेल्या असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत जोपर्यंत हे तथ्य पोचत नाही की आर्य पश्चिमेकडनं आले वगैरे, हे सगळं खोटं आहे आणि उच्च जाती कनिष्ठ जाती, उच्च जाती म्हणजे परकीय आणि कनिष्ठ जाती म्हणजे भारतीय वगैरे, या सगळ्या फूट पाडण्यासाठी निर्माण केलेला हा कावा आहे, हे जोपर्यंत आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत भारतातली फूट पाडायच्या कारवाया आहेत त्या तशाच सुरू राहतील आणि त्याचा आधार हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांतच असेल. आणि म्हणून आपल्याला हे खोडून काढणं आवश्यक आहे. कारण की आपण पाहिलं असेल तर दक्षिणेकडच्या 5 राज्यांनी वेगळं व्हावं असं एक हल्ली हळूहळू भाषा सुरू झाली आहे. कारण की त्यांचा GDP जास्ती आहे आणि उत्तरेच्या राज्यांचा कमी आहे आणि तसेही आम्ही वेगळेच आहोत, आमची द्रविड संस्कृती वेगळीच आहे, मग आम्ही वेगळं होतो अशी कुजबूज जरी आज सुरू झाली असली तरी उद्या तो आवाज मोठा व्हायला कदाचित वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे सिद्ध केलं पाहिजे की हे द्रविड वेगळे आणि आर्य वेगळे वगैरे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणून त्याचा जो आधार आहे तो आपल्याला आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत जो आहे तो आपल्याला खोडला पाहिजे. दुसरं एक असं आपल्याला नक्षलवाद जो आहे तर ते असं म्हणतात की पशुपती ते तिरुपती असा जो एक पूर्ण जंगलांचा पट्टा आहे, त्या जंगलांच्या पट्ट्यात राहणारे जे आदिवासी आहेत ते या देशाचे मूल निवासी आहेत आणि म्हणून त्यांना एक वेगळं राष्ट्र मिळालं पाहिजे, हा त्या नक्षलवादाचा आधार आहे. तो सुद्धा चुकीचा आहे, कारण की आदिवासी इथले मूल निवासी आणि बाकीचे लोक बाहेरून आलेले, याचा आधार सुद्धा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आहे. आणि तो जर चुकीचा असेल तर त्यांचं आयडिओलॉजिकल फाउंडेशनच संपतं आणि ते संपवणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून हा खोडला जाणं आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. धन्यवाद सर. मंदार सर. नमस्कार सर. नमस्कार. गेले 3 दिवस तुमचं लेक्चर्स ऐकतोय आणि अतिशय उत्कंठा म्हणा किंवा क्युरिओसिटी वाढत चाललेली आहे. म्हणजे थँक्यू फॉर ऑल दॅट. पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक पॉइंट म्हटला होता की तुम्हाला पाहिजे असेल तर मी PPT किंवा असं काहीतरी. तर बेसिकली माझी उत्कंठा याच्यासाठी वाढली कारण का तुम्ही खूप सारे रेफरन्सेस शेअर करतात ड्युरिंग द लेक्चर. आणि खूप वेळेला म्हणजे परत काय म्हणतात त्याला, आम्ही लेक्चर झाल्यानंतर ह्याच्यावर थोडासा रिसर्च म्हणा किंवा अभ्यास करावा म्हणून. तर माझी एक विनंती आहे की 1-2 स्लाइड्स किंवा 3 स्लाइड्स असं तुम्ही शेअर करू शकाल का, ज्याच्यामध्ये तुम्ही रेफरन्सेस देतात, अनेक पुस्तकांचे, अनेक वेगळ्या व्यक्तींचे संदर्भ देतात. तर तसं मिळालं तर रेफरन्सेसची आपण एक लिस्ट नंतर शेअर करू. बर 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 ओके ओके ठीक आहे. मला ऍक्च्युली तेच एक विनंती करायची होती. जरूर. आणि दुसरं एक विचारायचं होतं की म्हणजे आर्यांचा हा जो सिद्धांत आहे आणि थोडंफार एक हिस्ट्री बद्दल असणारी आवड म्हणा किंवा स्पेशली जर्मनी किंवा नाझीच्या वेळेस हिटलरनी याच्यावर खूप म्हणजे एक टीम बसवली होती आणि काही लोक तिबेटमध्ये येऊन त्यांनी त्याचा संदर्भ काय लागतो का म्हणून हे केलं. तो त्यांना काही मिळालं नाही, दॅट इज ट्रू. पण हा म्हणजे त्यावेळेस त्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे आर्यन बद्दलचे जे इम्प्लिमेंटेशन चालू होतं किंवा ते जे नरेशन होतं त्यामुळे खूप खूप म्हणजे
त्याला खूप सारं एक्सटेन्शन पण मिळालं असं म्हणता येईल का? म्हणजे कारण का हिटलर वॉज व्हेरी मच प्रो आर्यन रेस आणि याबद्दल तो बोलायचा. थोडं याच्याबद्दल काही सांगू शकाल का? आर्य हा वंश आहे असं जे प्रतिपादन झालं हा. त्याचा हिटलरनी फायदा घेतला असं आपण म्हटलं पाहिजे. की त्यांनी ओके. आर्य हा वंश आहे आणि आम्ही या वंशाचे आम्ही आहोत. जर्मन लोक हे आर्यवंशीय आहेत असं त्यांनी हम्म. प्रतिपादन केलं. आणि हा श्रेष्ठ वंश आहे आणि म्हणून आम्ही जगात सगळ्यात श्रेष्ठ आहोत असं एक पूर्णपणे चुकीचं प्रतिपादन त्यांनी केलं. तर मुळात तेच मी जे सांगितलं की आर्य हा वंश नाहीच आहे. आर्य हे एक गुणविशेष आहे आणि त्यामुळे हिटलरचं म्हणणं आहे पूर्णतः चुकीचं होतं. आणि त्याचा जन्म सुद्धा त्या प्रतिपादनाचा या सिद्धांतातनच झाला कारण की त्यांनी आर्य हा वंश आहे हे प्रतिपादन केलं होतं. ते त्यांच्यासाठी सोयीचं होतं, त्यांच्या स्वार्थासाठी चांगलं होतं, म्हणून त्यांनी तो एक खोटं प्रतिपादन केलं. आणि त्याचं एक विकृतीकरण हिटलरनी करून ते सगळा विध्वंस जगामध्ये जो केला त्याचं सुद्धा मूळ या चुकीच्या प्रतिपादनात आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद, धन्यवाद सर. सुभाष जी देवधर, नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव सुभाष देवधर. मी शिकागोमध्ये असतो, तिथनं हे ऐकतोय. बोला. नमस्कार. अ, गेली बरीच वर्ष मी इतिहासाचा अभ्यास करतोय आणि त्याच्यावर काही झूमवर प्रेझेंटेशन्स पण केलेली आहेत. अ, तुम्ही शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या इतिहास मंचावरही 2-3 व्याख्यानं दिलेली होती गेल्या 3-4 वर्षात. ती मी ऐकलेली आहेत. हम्म. अ, तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल अर्थात मी पूर्णपणे सहमत आहे की हे आर्यन इन्व्हेजन थिअरी किंवा आर्यन मायग्रेशन थिअरी ही अ, कशी चुकीची आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या थिअरीला किंवा सिद्धांताला काही पुरावा नाही, ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुर्दैवाचे म्हणजे अजूनही बरेच शिक्षित लोक आहेत की ते आर्यन मायग्रेशन किंवा आर्यन इन्व्हेजन थिअरी खरी आहे असं धरून चालणारे शिक्षित लोक अजूनही आहेत भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर. म्हणजे माझ्या परिचितही खूप लोक आहेत की जे खूप शिकलेले आहेत पण ते अजूनही ते धरून चालतात आणि अजूनही त्यांना समजावणं कठीण आहे असं. त्यामुळे हे जे तुम्ही जे सांगताय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं, डेफिनेटली खरं आहे. जायला हवं, प्रश्नच नाही. आणि लोकांना समजायला हवं. अ, अ, तुम्ही उद्या सरस्वती नदीबद्दल बोलणार आहात त्याबद्दलही मी खूप अ, अ, त्याबद्दल नंतर ऐकूच तुमचं. पण अ, आणि पण एक टेक्स्च्युअल रेफरन्स तुम्ही म्हणाला त्यातला एक मी सांगू इच्छितो की ब्रह्मावर्त असा जो उल्लेख केला तुम्ही की त्या ब्रह्मावर्ताचा एक मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे. त्याच्यात त्यांनी ब्रह्मावर्त हे कुठे होतं असं लिहिलेलं आहे की सरस्वती आणि दृषद्वती नदींच्या मधल्या भागात आणि तो ब्रह्मावर्त म्हणजे देवभूमी होती असं मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या वेदांतिक ग्रंथांचा किंवा ज्यांनी ते रचले त्या ऋषींचे आश्रम हे बरेच या सगळ्या ब्रह्मावर्तात होते असं बरोबर. त्या मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. असं म्हणजे म्हणजे हे असे उल्लेख खूप खूप जुने आहेत. अ, आणि ऋग्वेदामध्ये तर सरस्वती आणि दृषद्वती दोन्ही नद्यांचा कित्येक वेळा उल्लेख झालेला आहेच. आणि त्यावरून ते किती जुनं होतं हे अर्थातच आपल्याला अ, सिद्ध करता येतं. बरोबर. आणखीन एक तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्या ह्याच्यात येणार आहे का मला माहिती नाहीये. तुम्ही शक्तिस्थानं ब्रिटिशांनी कशी नष्ट केली, म्हणजे एज्युकेशन हिस्ट्री. पण आणखीन एक शक्तिस्थान त्यांनी पूर्णपणे नष्ट केलं जे त्याची माहिती किंवा उल्लेख खूप कमी वेळा येतो. तो म्हणजे भारतामध्ये जी वर्षानुवर्ष राजे किंवा योद्धे शस्त्रास्त्र वापरायचे, त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे काय स्टील होतं, ज्याच्यापासून ती शस्त्रास्त्र बनवली जायची, म्हणजे सगळ्या तलवारी खूप धारदार आणि टिकणाऱ्या अशा होत्या भारतात बनवणाऱ्या.
तर त्याला लागणारं स्टील हे भारतात जवळजवळ 2500 कमीत कमी 2500 वर्षापासून बनवलं जायचं आणि त्याला हे आता गोष्टी आपण पुढे पुढे येणार आहेत. गुड स्टील असं म्हणतो. हो, बरोबर आहे. त्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? हो हो. ओके, मग मी आता काय बोलत नाही मग. हा, एक्झॅक्टली. ओके, म्हणजे ठीक आहे. सरस्वती सुद्धा मी आज जास्ती उल्लेख केला नाही, कारण ते उद्याच्या ह्याच्यात येणार आहे. या ओके, ठीक आहे, ऑल राईट, बर. ओके, मग ते नंतर त्याच्याबद्दल मग नंतर आपण बोलू, ऐकूच बरोबर. मध्ये. ओके, धन्यवाद. थँक्यू. मकरंद शिंदे. मकरंद सर. हा. नमस्कार सर. नमस्कार. एकदम उत्कृष्ट तुमचं आपलं चालू आहे lecture. माझे 2 प्रश्न होते. एक तर मनुष्याची उत्क्रांती आणि त्याचा जो विकास आहे, त्याचा जो क्रमबद्ध आहे, तो कुठल्या आपल्याला रेफरन्स मिळू शकेल चांगला एक. आणि त्यालाच जोडून आपण असं म्हणू शकतो का की उत्क्रांती मनुष्याची आफ्रिका खंडामध्ये, पण त्याचा जो विकास जो आहे तो साधारणपणे आपण आता ज्याला भारतवर्ष म्हणतो तिथे झाला. एक हा प्रश्न. आणि दुसरा तामिळ जी भाषा आहे त्याच्याबद्दल आणि संशोधन आपण म्हणतो की इंडो युरोपियन लँग्वेज बद्दल आपण म्हणतो, आणि ओरिजिन प्रॉब्ली संस्कृत, म्हणजे संस्कृतचं जे प्री इरा होतं आपण ज्याला म्हणतो, वैदिक संस्कृतच्या आधीची संस्कृत येते. पण बऱ्याच ठिकाणी असं लोक म्हणतात की तमिळ ही त्याच्यापेक्षाही जुनी भाषा, आणि त्याचा संदर्भ घेऊन ते द्रविड, आता जे आपल्याला माहिती तामिळनाडूमध्ये काय केलं त्याचा संदर्भ घेत आहे, त्याच्याबद्दल आपलं काय विचार आहे? धन्यवाद. मानवजातीचं इव्होल्युशन हे आफ्रिकेत झालं, आणि त्याच्यानंतर साधारण 75-80 हजार वर्षापूर्वी त्यांचं स्थलांतर भारताकडे झालं. आणि आपण असं म्हणू शकतो की सभ्यता आणि संस्कृती आणि भाषा यांचा विकास भारतात झाला. हे मी माझ्या नवीन पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये विस्ताराने त्याची मांडणी केलेली आहे. तर पण मानव मात्र विकसित झाला तो आफ्रिकेत विकसित झाला, हे निश्चित आहे. मानवजात असं आजच्या समजुतीनुसार तरी ह्या सुद्धा नवीन गोष्टी सतत बदलत असतात, नवीन नवीन पुरावे पुढे येतात. त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की वेगळ्या ठिकाणी सायमल्टेनियसली मानवाचा विकास झाला असं मानणारे पण काही शास्त्रज्ञ आहेत. पण आज तरी आपण असं गृहीत धरू की मानवाचा विकास हा मुख्यतः आफ्रिकेत झाला असं आपण सांगू शकतो. दुसरा तुमचा प्रश्न होता, काय म्हटलात तुम्ही? तमिळ भाषेबद्दल. हा, तमिळ भाषा. तर तमिळ भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी आहे वगैरे, हा सगळा त्या वांशिक वादातनं आलेले ते सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात काही अर्थ नाही, तसे पुरावे नाहीत कुठलेही. सगळ्यात जुनं तामिळ वाङ्मय जे आहे ते टोलकपियम म्हणून तामिळ संगम लिटरेचर असं ज्याला म्हणतात, त्यातला सगळ्यात जुना ग्रंथ टोलकपियम, जो तामिळ व्याकरणावरचा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाची सुरुवातच अशी आहे की वेदांच्या विस्डमवर आधारित असा हा ग्रंथ आम्ही तयार केलेला आहे. म्हणजे ते सुद्धा रेफरन्स वेदांचा देतात. म्हणजे वेद आणि संस्कृत भाषा ही त्याच्याही आधीची होती, आणि हे अनेक विविध पुराव्यांवरून आपण सिद्ध करू शकतो. रिटन संस्कृत हे फार पुरातन सापडत नाही, आणि म्हणून ते लोक असा दावा करतात. पण आता सिंधू सरस्वती संस्कृतीतली जी भाषा आहे त्याचं जे डेसिफरमेंट झालंय, ते यज्ञवेदम म्हणून एका शास्त्रज्ञांनी ते सध्या नवीन जे त्याचं डेसिफरमेंट केलंय, त्यांनी असं सिद्ध केलंय की ती भाषा संस्कृतच होती, ती संस्कृत भाषा होती. आणि ते जर आता एकदा पूर्णपणे एस्टॅब्लिश झालं तर मग रिटर्न संस्कृत सुद्धा आपल्याला खूप प्राचीन दाखवता येते, आणि तामिळ त्याच्या कुठेही जवळपास सुद्धा पोचत नाही. आणि ते जरी आपण गृहीत धरलं नाही तरी मी जसं सांगितलं की मौखिक परंपरा असल्यामुळे संस्कृत ही आपण अगदी मॅक्स मिलरचा काळ जरी धरला 1500 BC, तरी तेव्हा तर संस्कृत होतीच, हे सगळं जगच मान्य करतं. तितकी प्राचीन तामिळचा कुठलाही पुरावा किंवा कुठलाही उल्लेख कुठे आढळत नाही. आणि त्यामुळे हा म्हणण्याला काही अर्थ नाही. फक्त वांशिक भांडणातनं आलेले हे सगळे अर्थहीन आणि कुठल्याही आधारहीन अशा गोष्टी आहेत सगळ्या. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आजचे प्रश्न उमा मॅम, पुन्हा प्रश्न आहे का? हो, एक प्रश्न आहे. मला विचारायचं असं होतं की आर्य जसे आपण म्हणालात त्याप्रमाणे उत्तरेकडून हळूहळू दक्षिणेकडे आले,
तर त्याच्यामध्ये जो आता आपल्याला फरक दिसून येतो वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये चेहरा मोहरा जो बदल आपल्याला दिसतो, म्हणजे बंगाली लोकांचा चेहरा थोडा वेगळा आहे किंवा आदिवासी किंवा ट्रायबल्स आहेत त्यांचा चेहरा थोडा वेगळा आहे. खाली साऊथमध्ये गेल्यावरती आणखीन थोडं फेशियल फीचर्स वेगळे दिसतात. तर ह्याचं कारण काय असावं? आता हे कदाचित तुम्ही पुढच्या तुमच्या लेक्चरमधनं घेणार असाल तर काही प्रश्नच उरत नाहीये. मला त्यातला एक प्रश्न पडला म्हणून मी विचारलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही फोटो वगैरे दाखवू शकता का? उदाहरणार्थ राखी गढीचं उत्खनन आहे, सांगाडा आहे किंवा आणखीन जिथे-जिथे तुम्हाला शहरांचे पुरावे सापडलेले आहेत, ते कशी होती? तुम्ही जे म्हणालात परपेंडिक्युलर रस्ते होते म्हणा किंवा काय, त्याचे तुम्ही फोटोमधनं जर दाखवू शकलात तर ते अजून रंगत वाढेल म्हणा किंवा चांगलं वाटेल असं मला वाटतं. तशी मी योजना तरी केलेली नाही, कारण की जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं की स्क्रीनवर काही दाखवलं की मग त्या बघण्याकडे लक्ष जास्ती जातं आणि बोलण्याकडे लक्ष कमी होतं किंवा लक्ष विभाजित होतं. आता तुम्ही कसं माझ्या बोलण्यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करताय आणि त्यामुळे तुम्हाला ते जास्ती योग्य प्रकारे कम्युनिकेट होतंय असं मला वाटतं. पण आपण विचार करू शकतो, म्हणून मला ते पीपीटी बनवावं लागेल. म्हणजे मी अजून तरी ते बनवलेलं नाही. पण फोटो आपण दाखवू शकू, म्हणजे राखी गढीचे वगैरे फोटो म्हणा किंवा त्या शहरांचे शिक्क्यांचे असे काही फोटो आपण दाखवू शकतो नक्कीच. अ, मला हे का विचारायचं होतं, कारण इंटरनेटवर जरी अवेलेबल असले फोटो, तरी सुद्धा ती ऑथेंटिक आहेत की नाही हे कळत नाही. अनेकदा मॉर्फ केलेले, डॉक्टर केलेले असतात. हो, असतात, बरोबर आहे. हे मला नाहीतर हे सगळे मी पाहू शकते इंटरनेटवर, कदाचित मला मिळतील सुद्धा. पण एकतर तुम्ही असंही सांगू शकता की एखादी अधिकृत वेबसाईट आहे तिथे जाऊन बघा, तरी आम्हाला हरकत नाही, आम्ही तसं पाहू. ठीक आहे. मी बघतो काय करता येईल ते. हो, हो, जरूर. म्हणजे तुम्ही म्हणताय तो पॉइंटही मला पटतोय, नाही असं नाही. पण आम्हाला तुम्ही वेबसाईट जरी सांगितलीत की तिथे जाऊन आम्ही त्याचा रेफरन्स बघू शकतो, तरी आम्हाला पुरेसं आहे. चालेल. मी तुम्हाला काहीतरी योग्य पद्धतीने याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आपण. ओके. आणि तो पहिला प्रश्न जो होता त्याचा रेफरन्स तुम्ही नंतर देणार असाल तर आता उत्तर नाही दिलं तरी चालेल. चेहरा मोहरा जो बदल झालेला आहे. ते कसं आहे की अनेक गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात. हवामानाप्रमाणे पण अनेक गोष्टी बदलतात. आपल्याला जर कल्पना असेल तर 3000 वर्षापूर्वीपर्यंत युरोपमधले लोक हे काळ्या रंगाचे होते. गेल्या 3000 वर्षात तो गोरेपणाचा जीन हा 3000 एक्झॅक्टली नसेल कदाचित, मागे पुढे असेल थोडंफार, पण तेव्हा तो डेव्हलप झाला. निळ्या डोळ्यांचा जीन हा काही हजार वर्षांपूर्वी डेव्हलप झाला. जीनमध्ये म्युटेशन्स जे होतात त्याच्यामुळे हे बदल घडून येतात. तर त्यामुळे हवामान आहे, जेनेटिकल म्युटेशन्स आहेत, असे अनेक फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे लोक वेगवेगळे दिसतात आणि वेगवेगळे फीचर्स त्यांच्यामध्ये आढळतात. पण मुळात जसं आपण पाहिलं की राखी गढीचा जीन आज संपूर्ण भारत, आणि जीन जेव्हा आपण सगळीकडे आहे असं म्हणतो तेव्हा तो 100% असं नसतं. तर त्याच्यामध्ये जवळपास 30, 40, 50% जीन सगळ्या भारतीय लोकांचे सारखे आहेत असं आपण म्हणू शकतो. पण काही थोडेफार फरक त्याच्यामध्ये असतातच आणि त्यानुसार ते सगळे फीचर्स आणि इतर काही गोष्टी या बदलत असतात. आणि अतिप्राचीन काळी अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन आणि अँसेस्ट्रल साऊथ इंडियन असे दोन मुख्यतः जेनेटिक गट तयार झाले आणि त्याच्यामधनं हे बदल मुख्यतः एस्टॅब्लिश झाले असं आपण म्हणू शकतो. तो एक पूर्णपणे वेगळा विषय आहे, पण तो आज आपण या आपल्या ह्या सत्रामध्ये या कार्यशाळेत आपण तो घेतलेला नाही. ओके. आणि म्हणजे आता जे आपले नॉर्थ ईस्टर्न भाऊबंद आहेत, मिझोराम, मणिपूर आणि नागालँडमध्ये, ते तर अजूनच वेगळे दिसतात. ते मंगोलियन वंश आहे, तो वंशच वेगळा आहे. अच्छा. हा, ओके. तो आर्य आणि द्रविड हे वंश नाहीत, पण हो. मंगोलियन हा निश्चित वंश आहे. तर त्यामुळे ते वेगळ्या वंशाचे लोक आहेत. मग भारतीय जे उरलेल्या आपल्याकडचे आहेत लोक, ते भारतीय वंश म्हणायला पाहिजे आणि हे मंगोल वंश. हा, असं म्हणू शकतो आपण. ओके. म्हणजे आपल्या वंशाला आपण काही नाव दिलेलं आहे का असं काही? नाही, त्याला सध्या तरी आपण भारतीय म्हणायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ आपला डीएनए आणि मणिपूर मधल्या लोकांचा डीएनए पण वेगळा असू शकतो का? काही फीचर्स वेगळे असू शकतात. जसं मी म्हटलं 50-60%, 40%, 30% सिमिलॅरिटी असते. मग 5% कोणामध्ये वेगळं असतात, कोणामध्ये
कारण महाभारतामध्ये उल्लेख आहेत जे उलुपी, चित्रांगदा वगैरे तिकडच्या राजकारण्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सांस्कृतिक दृष्ट्या एकत्व आहे. हा. मणिपूर मधल्या लोकांची संस्कृती सुद्धा तीच आहे, बरोबर. आसाम मधल्या लोकांची संस्कृती सुद्धा तीच आहे. तर त्यामुळे वांशिक फरक जरी असला तरी भारताला एकत्र बांधून ठेवणारा जो धागा आहे तो सांस्कृतिक आहे. जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं की भारत हे सिव्हिलायझेशनल स्टेट आहे, त्याचा आधार सांस्कृतिक आहे. आपला नेशनहुडचा आधार हा राजकीय नाही किंवा वांशिक पण नाही, तर तो सांस्कृतिक आहे. आणि त्यामुळे आपल्याला जोडणारे जे जे धागे आहेत ते सांस्कृतिक धागे आहेत. आपण त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. ही अगदी महत्वाची गोष्ट बोललात सर, खूपच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे आतापर्यंत एस्टॅब्लिश कुठेच केलेलं नव्हतं की एक्झॅक्टली देश वंशावर अवलंबून नाहीये तर संस्कृतीवर अवलंबून आहे. हे एक्झॅक्टली. खूपच महत्वाची गोष्ट तुम्ही एस्टॅब्लिश करताय. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद सर. हा शेवटचा प्रश्न होता आणि या प्रश्नाला उत्तर देऊन आपण आता थांबणार आहोत. थांबूया. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी विश्रांती घेत आहोत आणि पुन्हा उद्या नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये आपण जॉईन होणार आहोत. तर सर्वांना शुभरात्री. नमस्कार, शुभरात्री.